नमस्कार, मी नितेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. बे पोट्यो, आपण पाहून राहिलो लेको खतरनाक टॉपिक आज शिकणार आहे आपण, भाषावार प्रांतरचना आयोग. हे जे सध्या भारतात तुम्हाला राज्य दिसून राहिले, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ठीक आहे, महाराष्ट्र, पंजाब, हे राज्य इंग्रज भारत सोडून गेले तेव्हा होते का? मग तेव्हा तसे राज्य नव्हते, हे असे आता कसे पैदा झाले, याची डिलिव्हरी कशी झाली, नॉर्मल झालं का शिजर झालं? महाराष्ट्र असा होता का याच्या अगोदर? भारत स्वतंत्र जेव्हा झालं तेव्हा इंग्रजांना महाराष्ट्र कसा सोडला होता? असा महाराष्ट्र होता का? तसा अजिबात नव्हता. मग भारतात हे आता जर तुम्ही राज्याची रचना पाहिली, तुम्ही जर केरळमध्ये फिरायला गेले तिथं मल्याळम बोलते लेको, तामिळनाडूत गेले तर तामिळ बोलते, असे आपले इच्छे लोक असे उचल्यासारखे पाच बसते त्याच्याकडं. अमाबाई का बोलून राहिली हो डोंबडी, काही समजून नाही राहिली इथं. कर्नाटकात गेले तर कन्नड बोलते, गुजरातमध्ये गेले तर गुजराती बोलते, महाराष्ट्रात आले तर मराठी बोलते, पंजाबमध्ये गेले तर पंजाबी बोलते. हे जे तुम्हाला आता रचना दिसून राहिली, हे रचना पहा, प्रत्येक राज्य हे जवळपास भाषेनुसार निर्माण झालं. पण भाषेनुसार राज्य निर्माण कसे झाले, त्याच्यासाठी किती लोकांचे तरी जीव गेले. कारण विषय असा होता का इंग्रज आहे ना, जेव्हा भारताला स्वातंत्र्य दिलं 15 ऑगस्ट 1947 तेव्हा भारताचे तुकडे जे इंग्रजांना केले होते, म्हणजे भारतात जे राज्य निर्माण इंग्रजांना केले होते, ते त्यानं त्याच्या प्रशासकीय सोयीसाठी केले होते. आपला स्वार्थ कुठंतरी साध्य झाला पाहिजे, आपल्याला कसं सोयीस्कर पडते या राज्यातून त्या राज्यात जाणं, याच्यासाठी त्यानं त्याच्या प्रशासकीय सोयीनं राज्य निर्माण केले होते. आणि काही भारतात संस्थानिक होते, म्हणजे संस्थान होते. म्हैसूर संस्थान, हैदराबाद संस्थान, कच्छ संस्थान, सौराष्ट्र संस्थान, वराड संस्थान, असे संस्थान होते. 559 संस्थानाच्या 562 होते, ठीक आहे. एवढे मोठे संस्थान ते, त्याच्यातले सगळ्यात मोठा प्रश्न होता संस्थान विलीनीकरणाचा. भारत स्वतंत्र झाल्यावर भारतात विलीन केले, पाकिस्तानाच्या वाटणीला गेले, ते पाकिस्ताननं विलीन केले आपल्या राज्यात, त्याच्या वाटणीला आलेले संस्थानाचा मोठा प्रश्न होता. विषय असा होता का भारत जेव्हा स्वतंत्र झाला तर भारताचे तुकडे असे नव्हते, आता जे राज्य अस्तित्वात आहे असे नव्हते. इंग्रजांना आपल्या प्रशासकीय सोयीनुसार भारतात राज्य निर्माण केले होते. मग महाराष्ट्र असा होता का? महाराष्ट्राची डिलिव्हरी नॉर्मल झाली का शिजर झाली? ठीक आहे. महाराष्ट्र 1 मे 1960 असा अस्तित्वात आला, ह्या असा अजिबात नव्हता. याच्यासाठी 108 लोकांचे जीव गेले. 108 लोकांचे जीव जाऊन ते लिस्ट 186 होती. आता 2 लोकांच्या, ठीक आहे, 2 लोक जे त्यावेळेस त्या आंदोलनात शहीद झाले होते. तर महाराष्ट्र वेगळ्या मुंबई सहित झाला पाहिजे, आणि मुंबई सहितच आम्हाला महाराष्ट्र पाहिजे, ठीक आहे. कोणासहित? मुंबई सहित महाराष्ट्र पाहिजे, ठीक आहे. याच्यासाठी वेगळ्या महाराष्ट्राची चळवळ संपूर्ण मराठी भाषिकांच्या, म्हणजे तेव्हा वराड प्रांत होता, ठीक आहे, तेव्हा त्याच्यानंतर सिपियान वेरार होता. आताचा जो ह्या तुम्हाला मराठवाडा दिसून राहिला, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, ठीक आहे, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, ह्या तेव्हा हैदराबादच्या नवाब, जे हैदराबाद संस्थान होतं त्या नवाबाच्या संस्थानाचा ह्या भाग होता. तिथं बोले मराठी, सब चिवचिंदी कारभार होता. म्हणजे मराठी भाषिकांचा काही भाग कन्नडले लागून, म्हणजे म्हैसूर प्रांताला लागून, काही भाग, ठीक आहे, हैदराबाद संस्थानाला लागून, विदर्भ वेगळा प्रांत, ठीक आहे, त्याला वराड प्रांत म्हणे, आणि जो पश्चिम महाराष्ट्र मुंबई सहित होता तो अलग होता. सब चिवचिंदी कारभार होता. तर आज आपण सोबतच कलेक्टिव्ह लेक्चरमध्ये का शिकणार आहे, तर महाराष्ट्राची डिलिव्हरी कशी झाली, महाराष्ट्र निर्माण कसा झाला, आणि भाषावार प्रांतरचना आयोग पाहू का भारतात भाषेनुसार प्रांत निर्माण व्हायला पाहिजे, याची मागणी केव्हापासून झाली, ठीक आहे. तर तुम्हाला सांगतो 1920 पासूनच इकडं भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ चालू होती. हे वेगळी, भारतात सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजे. अस्पृश्य जे लोक आहे, जे, ठीक आहे, खालच्या थरात आहे, जे खितपत पडले आहे, त्याच्यावर वरचे जे लोक आहे, आपलं वर्चस्व गाजून आहे, यांना समानतेनं वागणूक देत नाही, याच्यासाठी सामाजिक चळवळ सुरू झाली. आणि तिसरी चळवळ होती भारतात का भारतातले जे राज्य आहे ते भाषेनुसार असायला पाहिजे. तर तेव्हा मागणी होती, पण ते इंग्रज काही ऐके नाही भाऊ. इंग्रजाचा वेगळा गेम होता. इंग्रज आपला प्लॅन असा आखून होते का या भारतात आम्ही ठरवू, आम्हाला जसं सोयीस्कर पडन तसे आम्ही इथं, ठीक आहे, प्रशासकीय विभाग पाडू. आणि त्यानं त्याला मग स्टेट नाव दिलं, बॉम्बे प्रेव्हिडन्सी स्टेट, ठीक आहे, असे त्यानं स्टेट पाडले होते.
ठीक आहे, सिपियान बेरार, ठीक आहे, त्याच्यानंतर मध्य प्रांत, ठीक आहे, हे त्यानं त्याच्या सोयीसाठी पाडले. कारण तो कच्चा माल भारतात विकत घे आणि इथं आता कापूस विकत घेतला, त्याचा ट्रेननं सोपी पटकन पडला पाहिजे आणि कलकत्त्याला गेला पाहिजे, जहाजात भरला का मँचेस्टरला पाठवायचा, आहे ते कपडे बनवले का इकडं तुमच्या उरावर आणून टाकायचे रेडीमेड. तर हे बिझनेस स्ट्रॅटर्जीनं त्यानं भारताचे तुकडे पाडले होते. विषय असा झाला का ठीक आहे 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. 14 ऑगस्ट महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली, ह्या जो मी तुम्हाला नकाशा दाखवत आहे, ह्या नकाशात 14 ऑगस्ट 1947चा नकाशा आहे. ठीक आहे, इंग्रज आहे ना, ठीक आहे, 1945 जेव्हा दुसरं महायुद्ध हिरोशिमा नागासाकीवर 2 अणुबॉम्ब अमेरिकेने टाकले आणि दुसरं युद्ध संपलं, सगळ्या सत्यानाश पाहिला का ह्या अणुबॉम्बनं जगसुद्धा नष्ट होऊ शकते, युद्धातून कोणाचंही भलं झालं नाही, जगातलं दुसरं महायुद्ध खतम झालं. ठीक आहे, इंग्लंड होता, फ्रान्स होता, अमेरिका एका बाजूकडून लढत होते, जर्मनी, ठीक आहे, जर्मनी शत्रू राष्ट्र एका बाजूने लढत होतं, त्याच्यात नुकसान दोघांचंही झालं. शत्रू राष्ट्र जरी हारले, मित्र जरी जिंकले, पण नुकसान तर झालं ना भाऊ. तर ठीक आहे, पार ढोबरीला लागून गेला इंग्लंड फ्रान्स आणि भारतापासून बी नेण्यालायक काहीच नव्हतं. ठीक आहे, भारताला स्वातंत्र्य द्यायचं म्हणजे भारतात इथं ॲट ए टाईम 3 गोष्टी होऊन राहिल्या होत्या. तिकडं नेस्तनाबूत झाला होता इंग्लंड, सोबत भारत छोडो चळवळ चालू होती महात्मा गांधीजीची. तिकडं सुभाषबाबू सिंगापूर जपानमध्ये आझाद हिंद सेनेद्वारे भारतावर आक्रमण केलं होतं आणि इकडून आक्रमण करून, ठीक आहे, इम्फाय जिंकून घेतलं होतं, अंदमान निकोबार जिंकून घेतलं होतं आणि त्याच्यात विमानानं पॉम्पलेट आणून जे कराची आणि मुंबई नाविक रॉयल नेव्हीचे स्थळ होते तिथं पॉम्पलेट टाकले आणि तिच्या लोकांना पत्रकं पाठवले का तुम्ही बंद करा आणि तुम्ही इंडियन नॅशनल, ठीक आहे, इंडियन नॅशनल, ठीक आहे, आर्मीकडून युद्धात भाग घ्या आणि भारतातल्या स्वातंत्र्य चळवळीचे सैनिक बना. ठीक आहे, तर हे तेव्हा एवढी खतरनाक परिस्थिती होती का इंग्लंडसमोर पर्यायच नव्हता. इंग्लंडमध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध चालू होतं 1939 ते 1945च्या दरम्यान दुसरं महायुद्ध चालू होतं, त्यावेळेस, ठीक आहे, त्यावेळेस तिथं दुसरं महायुद्ध चालू, इथून भारतीय सैनिक युद्धात घेऊन गेले हे चोट्टे इथचं. जे भारतीय सैनिक त्याच्याकडून भारतात लष्करी सेवा देत होतं, त्यानं युद्धात त्या लिनलिथगोनं घोषणा केली होती चोट्ट्यानं का भारतीय सैनिक, ठीक आहे, इंग्लंडच्या, ठीक आहे, कडून दुसऱ्या महायुद्धात भाग घेईन. तर त्याच्यावर 11 पैकी 8 काँग्रेस राज्यात सत्ता आली होती. त्या 8 राज्याच्या, ठीक आहे, सगळ्या मंत्र्या-जंत्र्यानं आणि आमदारांना राजीनामे इंग्रजाच्या उरावर मारून फेकले होते. तर तो इतिहास आहे. ठीक आहे, तो इतिहासाचा जरी भाग असला तर याच्याशी सगळ्या संबंधित आहे. तर मग हुजूर पक्षाची सत्ता गेली दुसरं महायुद्ध झाल्यावर इंग्लंडमध्ये आणि मजूर पक्षाचा ते कॅटली नावाचं अध्यक्ष आलं. ठीक आहे, त्याचं ॲटली नाव आहे बे डुकरी हो, नाही तर करान त्याचं कॅटली. तर ॲटली भारताचा इंग्लंडचा पंतप्रधान झाला आणि त्यानं घोषणा करून टाकली का आम्ही जुलै 1948 पर्यंत तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. केव्हा, ठीक आहे, जुलै 1948 पर्यंत आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. आणि त्यानं घोषणा केली म्हणून भारताला स्वातंत्र्य द्यायच्या अगोदर भारताची राज्यघटना भारतीय लोकांनी तयार केली पाहिजे. ह्या देश चालन कसा, आम्ही सोडून गेल्यावर तर बेवारच होऊन जाईन. म्हणून तुमची राज्यघटना तुम्ही कशी तयार करायला पाहिजे, का तयार करायला पाहिजे, तिच्या लोकांची डिमांड काय आहे, याच्यासाठी भारतात कॅबिनेट मिशन पाठवलं 1946 आणि 1946 भारतात कॅबिनेट मिशन आलं. ठीक आहे, त्या कॅबिनेट मिशनमध्ये 3 सदस्य होते, सर पॅथिक लॉरेन्स, ठीक आहे, सर स्टॅफर्ड क्रिप्स, ठीक आहे, आणि PC अलेक्झांडर. हे 3ही हुशार लोक होते, स्टॅफर्ड क्रिप्स, ठीक आहे, अलेक्झांडर आणि पॅथिक लॉरेन्स. ह्या तिघाचं कॅबिनेट मिशन होतं. भारतात 400-500 लोकांच्या मुस्लिम लीग, शिखांचं नेतृत्व करणारे, ख्रिश्चनांचं नेतृत्व करणारे, ठीक आहे, मजुरांचं नेतृत्व करणारे, राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व नेते सगळ्याच्या मुलाखती घेतल्या आणि त्यानं आपला दस्तावेज ब्रिटिश संसदेसमोर आपला अहवाल सादर केला. आणि त्या अहवालात म्हणते का भारतातून पाकिस्तान देणं शक्य नाही आणि इकडं जिना पाकिस्तान वेगळ्या मागून राहिला होता, पाकिस्तान देणं शक्य नाही म्हणते. पण भारतीय लोकांनी भारताची राज्यघटना, ठीक आहे, स्वतः लिहावी, स्वतः तयार करावी. ती राज्यघटना 3 भागात तयार करण्यात येईल. वायव्य सरहद प्रांत, ह्या जो आताचा पाकिस्तान आहे, ठीक आहे, ह्या जो तुम्हाला आताचा पाकिस्तान दिसून राहिला, ह्या वायव्य सरहद प्रांत, ठीक आहे, त्याच्यानंतर मध्य भारत आणि ह्या जो ईशान्य भारत आहे, 3 भागात राज्यघटना तयार करण्यात यावी म्हणते.
आणि 3 राज्यघटनेवरून एक राज्यघटना ठीक आहे निर्माण करावी आणि याच्यासाठी इलेक्शन घेण्यात यावं म्हणून मग राज्यघटना समितीसाठी इलेक्शन झालं. पण इलेक्शनसाठी प्रत्यक्ष मतदान झालं नाही. जे 1935च्या कायद्यानं भारत सरकारच्या कायद्यानं ठीक आहे राज्यात विधानसभा निर्माण झाल्या होत्या. ठीक आहे त्या विधानसभेनं आपल्यातर्फे मेंबर पाठवले राज्यघटना समितीवर आणि राजा जिथं संस्थान होते जसं हैदराबाद संस्थान आहे, राजपुताना संस्थान आहे, म्हैसूर संस्थान आहे, ठीक आहे जुनागड कच्छ संस्थान आहे, या संस्थानातल्या राजानं आपले मेंबर पाठवले बिना निवडणुकीनं. तिथं निवडणूक नाही झाली. फक्त जिथं ब्रिटिश अधिपत्याखाली भारत होता, जो तुम्हाला पांढरा भाग दिसून राहिला तो ब्रिटिश अधिपत्याखाली भारत होय, जो निळा भाग दिसून राहिला ते संस्थानं होय भारतातली छोटे छोटे संस्थान होते छटाक. तर त्यानं आपले कॅन्डिडेट पाठवले. असं निवडणूक झाली. ठीक आहे 389 जागासाठी. पण मात्र ठीक आहे पाकिस्तानची मागणी चालूच होती. जिना ऐकायला तयार नव्हता, मुस्लिम लीग ऐकायला तयार नव्हती. तर तुम्हाला सांगतो ठीक आहे सरळ यायनं ठीक आहे पुन्हा इंग्रजाईले एक भारत द्यायचा नव्हता. इंग्रज इतके हुशार प्राणी होते ते तर पाकिस्तान वेगळ्या द्यायचा नाही म्हणे कॅबिनेट मिशन. शेवटी त्यानं एक शेवटला भारताला स्वातंत्र्य कशा पद्धतीने द्यायला पाहिजे यासाठी एक माउंटबॅटन नावाचा व्हाईसराय पाठवला. ठीक आहे त्याच्यासोबत ती ॲडमिना आली त्याची बायको होय का नाही तर का माहीत का मामी. ठीक आहे आणि त्या ॲडमिनानं ठीक आहे आणि त्या जिनानं ठीक आहे त्या माउंटबॅटननं आणि नेहरू ह्या सारा सत्यानाश घडून आला आणि भारताचे तुकडे झाले. ठीक आहे त्याच्यात ठीक आहे लय गांधीजीनं प्रयत्न केले का भारत अखंड राहायला पाहिजे. भारताचा तिरंगा फडकला बाबू 15 ऑगस्टले. पण मात्र ठीक आहे अजिबात गांधीजी लाल किल्ल्यावर नव्हते. ह्या बंगाल प्रांतात नौखालीस इथं ठीक आहे दंगली शमवण्यात व्यस्त होते. खतरनाक काम होतं भाऊ. म्हणून मग माउंटबॅटन आला. माउंटबॅटननं भाऊ ठीक आहे 1.5 महिन्यात आपल्या शिफारशी सादर केल्या का आलं आणि फटकन त्यानं लिहिलं का अखंड भारतातून ठीक आहे एकत्र भारत देणं शक्य नाही. याच्यात ठीक आहे पाकिस्तान नावाचं नवीन मुस्लिम राज्य निर्माण करण्यात येईल आणि ह्या मध्य भारत ह्या भारत म्हणून देण्यात येईल. तर पाकिस्तान 2 तुकड्यात दिला. जो आताचा पाकिस्तान आहे तो आणि आताचा बांगलादेश आहे तो. तर याच्यात हे तर वेगळे निर्माण झालंच. पण मात्र कॅबिनेट मिशननं सांगितलं होतं का पाकिस्तान ठीक आहे त्याचा 18 जुलै माउंटबॅटनच्या शिफारशी त्यानं 1.5 महिन्यात संसदेत ब्रिटनच्या सादर केल्या आणि त्याच्यावर ब्रिटनच्या संसदेत इंग्लंडच्या संसदेत एक कायदा पारित झाला. त्या कायद्याचं नाव आहे इंडियन इंडिपेंडंट ॲक्ट. 18 जुलै 1947 पारित झाला. तारीख होती 18 जुलै 1947. इंडियन इंडिपेंडंट ॲक्ट या दिवशी पारित झाला आणि तिथून सांगितलं का अखंड भारतातून 2 देश निर्माण होईल. एक भारत आणि दुसरा पाकिस्तान. पाकिस्तान 2 तुकड्यात दिला. इखल्ला पाकिस्तान आणि ह्या आताचा जो बांगलादेश आहे तो पाकिस्तान. म्हणजे ह्या चोट्ट्यानं 2 तुकडे नाही केले 3 तुकडे केले भारताचे चोराईनं. आणि तुम्हाला सांगतो ठीक आहे एकाच दिवशी भारतनं पाकिस्तान एकाच दिवशी जन्माले आले असते, एकाच दिवशी डिलिव्हरी दिसली असती, एकाच दिवशी झेंडे फडकवले असते. म्हणून पाकिस्ताननं 14 ऑगस्ट हा दिवस स्वीकारला आपला स्वातंत्र्य दिन आणि भारतानं 15 ऑगस्ट स्वीकारला. तर त्या कायद्यात लिहिलं का 15 ऑगस्ट 1947 ठीक आहे अखंड भारतातून 2 देश निर्माण होईल. तर ते 2 देश निर्माण झाले. तर त्यानं 14 ऑगस्ट घेतला, आपण 15 ऑगस्ट घेतला. 15 ऑगस्टले ठीक आहे 15 ऑगस्टले भारत स्वतंत्र झाला आणि पाकिस्तान 2 तुकडे दिला. आपण किती तुकडे 2. हे जे बंगालची फाईन 1905 केली होती ते पायनी तर ठीक आहे तो पंचम जॉर्जनं कॅन्सल केली 11ले. पण ती रेष नव्हती मिटली. ठीक आहे ते रेष तशीच होती. आणि ह्या बंगाल आताचा बांगलादेश ह्या पाकिस्तान म्हणून दिला होता. याले पूर्व पाकिस्तान म्हणे. ह्या पूर्वेकडे होता, ह्या पश्चिमेकडे होता, त्याला पश्चिम पाकिस्तान म्हणे. इंदिरा गांधीनं पाकिस्तानपासून 1972 त्याला अलग केला आणि जगाच्या पाठीवर नवीन देश जन्माला घातला. तर याच्यात ठीक आहे 1946च्या कॅबिनेट मिशननुसार भारतात राज्यघटना समिती आली होती. राज्यघटना समितीचे मुस्लिम लीगचे सदस्य पाकिस्तानात चालले गेलेत. त्यानं राज्यघटना समितीत भाग घेतला नाही. राज्यघटना बनवणं भारतीय लोकांनी सुरू केली. का केली? सुरू केली. तर आता पहा ठीक आहे हे जे राज्यघटना सुरू केली तर आता तुम्ही जर पाहिलं ठीक आहे बेपोट्टेहो तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला आता असं लक्षात येईल का 1947 आता इथं पहा बॉम्बे प्रांत कुठं होता, आता भाषावार प्रांत रचना इथं सोबतच ठीक आहे इथं सोबतच राज्यघटना निर्माण करणं सुरू झाली. तर ह्या जो बॉम्बे प्रांत आहे ह्या बॉम्बे प्रांत पहा ह्या बॉम्बे प्रांत असा होता. ठीक आहे
असा होता. ह्या एवढा बॉम्बे प्रांत आणि ह्या जो सिंध प्रांत तुम्हाला दिसून राहिला, ह्या सिंध प्रांत ह्या बॉम्बे प्रांताचा भाग होता. म्हणजे आताचा गुजरात भाषिकांचा सौराष्ट्र आणि कच्छ, इथं होतं सौराष्ट्र आणि इथं होतं कच्छ नावाचं ठीक आहे, कच्छ नावाचं संस्थान होतं. पण ठीक आहे, काही जो समोरचा सुरत कल्ला जो भाग होता, सुरत अहमदाबाद ह्या ठीक आहे, आणि ह्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण आणि त्याच्यानंतर सिंधी भाषिकांचा जो सिंधू नदीच्या काठावर पाकिस्तानमध्ये सिंध प्रांत होता, तो अखंड भाग मुंबई प्रांताचा भाग होता. त्याले मुंबई प्रांत, त्याले त्यावेळेस इंग्रजांच्या काळात मुंबईले बॉम्बे म्हणे, त्याले बॉम्बे प्रांत म्हणे. ठीक आहे, तर हे बॉम्बे प्रांत एवढं होतं. आता विषय काय होता, हे जे तुम्हाला हैदराबाद संस्थान इथं दिसून राहिले, ह्या 14 ऑगस्ट 1947चा नकाशा होय. ठीक आहे, तर आता हे जे हैदराबाद संस्थान आहे, ह्या हैदराबाद संस्थानात ठीक आहे, ह्या हैदराबाद संस्थानात ह्या इकल्ला जो भाग आहे, ह्या इकल्ला भाग कन्नड भाषिकाचा होता. ठीक आहे, त्याच्यानंतर एवढा भाग तेलुगू भाषिकाचा होता. आणि ह्या वरचा जो भाग इथं तुम्हाला दिसून राहिला ह्यावाला, ठीक आहे, ह्या जो भाग आहे, ठीक आहे, ह्या वरचा भाग ह्या होय महाराष्ट्रात आलेला मराठवाडा. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड हे जे जिल्हे इथं 8 होते, हे हैदराबाद संस्थानात ठीक आहे मराठी भाषिकांचा प्रांत होता. त्याच्यानंतर हे सेंट्रल प्रोव्हिडन्सी म्हणजे मध्य प्रांतात हे नागपूर, ठीक आहे, नागपूर व त्याच्या आजूबाजूचे 4 जिल्हे होते. आणि एक वराड संस्थान, हे वेगळे संस्थान होतं. नागपुरातही मराठी बोले. ठीक आहे, त्याच्यानंतर इथंही मराठी बोले, कुठं वराड प्रांतात. मग इकडं पश्चिम महाराष्ट्र, कोकण इथंही मराठी बोले. पण वरत गेले, ठीक आहे, ठाण्याच्या वरत गेले का तिकडं गुजराती सुरू होऊन जाय. सिंध प्रांतात सिंधी भाषा बोले. आता इथं हे जे तुम्हाला खालतं मद्रास प्रांत दिसून राहिलं, इथं म्हैसूर, ह्या म्हैसूर प्रांतात ठीक आहे, म्हैसूर प्रांतात कन्नड भाषा बोले. पण म्हैसूरचा जो इकल्ला मद्रास प्रांताला जो भाग इकल्ला लागून होता, तिकडं तामिळ बोलीच्या मायमी सब सत्यानाश, सब कॉकटेल, देशी में ओळखान, फुल लुडकावाला काम होतं. ह्या जो मद्रास प्रांत तुम्हाला इथं दिसून राहिला, ह्या मद्रास प्रांतात खालचे लोक तामिळ बोले आणि वरचे लोक हे तेलुगू बोले. ठीक आहे, का बोले वरचे, ह्या मद्रास प्रांताचा जो वरचा भाग आहे, ह्या वरच्या भागात मद्रासच्या वरच्या भागातले लोक ठीक आहे आपलं तेलुगू बोले आणि खालचे लोक तामिळ बोले. ठीक आहे, ह्या म्हैसूर प्रांतातले खालचे लोक ठीक आहे या बाजूचे लोक ठीक आहे तामिळ बोले आणि या बाजूचे लोक ठीक आहे मल्याळम बोले. आणि म्हैसूर प्रांताचे उत्तर भागातले लोक म्हैसूर प्रांताच्या हे ठीक आहे कानडी बोले, कन्नड भाषा बोले. सब चिवचिंदी कोण्या राज्यात सब कॉकटेल कानडी ठीक आहे, देशी ठीक आहे, मोआची सब इंग्लिश फिंग्लिश सब मिक्स माल होता. सब चिवचिंदी कारभार. म्हणजे सगळे राज्य इंग्रजांना काही ठीक आहे संस्थानं होते, तर जसे जसे जिंकले तसे मराठी भाषिकाचा जिंकला का मिस इकडं. आताही तुम्हाला सांगतो ह्या असा सगळ्या सत्यानाश होता. म्हणजे इंग्रजांच्या काळात इंग्रजांना आपल्या प्रशासकीय सोयीनुसार राज्य पाळले होते. त्याला काही लेणं देणं नव्हतं. तेव्हाच्या इंग्रजांच्या बॉम्बे प्रांतात आताचा पश्चिम महाराष्ट्र, कोकण ठीक आहे, गुजरात भाषिकांचा काही भाग आणि पाकिस्तानात गेलेला सिंध भाग. 14 ऑगस्ट 1947 पाकिस्तान वेगळा ठीक आहे, असा पाकिस्तान वेगळा गेल्याबरोबर ह्या सिंध प्रांत पाकिस्तानच्या वाटणीला चालला गेला. कोणाच्या वाटणीले? पाकिस्तानच्या वाटणीला चालला गेला. मग सिंध प्रांत जर पाकिस्तानच्या वाटणीले गेला ठीक आहे, मग उरलं काय? तर उरलं आपल्या वाटणीले. ठीक आहे, हे बा आता सिंध प्रांत पाकिस्तानच्या वाटणीले गेला. हे बा ह्या सिंध प्रांत हे बा आता 15 ऑगस्ट 1947 ह्या वेस्ट पाकिस्तान म्हणजे याले म्हणे ठीक आहे, याले म्हणे ठीक आहे पश्चिम पाकिस्तान. का म्हणे? पश्चिम पाकिस्तान. तर ह्या पश्चिमेकडे होता म्हणून ह्या झाला ठीक आहे, ह्या झाला पश्चिम पाकिस्तान. तर ह्या पश्चिम पाकिस्तान ठीक आहे. तर आता ह्या जो झाला ह्या झाला पश्चिम पाकिस्तान. ठीक आहे, पश्चिम पाक. आणि ह्या सुद्धा पाकिस्तान म्हणून दिला होता. तर याले म्हणे पूर्व पाकिस्तान. ह्या पूर्वेकडे होता म्हणून याले पूर्व पाकिस्तान म्हणे. मग ह्या उरला एवढा भारत. आता इथं पहा, ह्या भारतात तुम्हाला हे बॉम्बे प्रांत दिसून राहिले. हे पहा, हे इथं आहे हे कच्छ प्रांत, हे कच्छ संस्थान होतं आणि हे सौराष्ट्र संस्थान होय गुजरात. इथंही गुजराती बोले, इथंही गुजराती बोले. आणि ह्या जो बॉम्बे प्रांतात ह्या एवढा भाग आहे ह्या ठीक आहे. आता लक्ष द्या बे. ठीक आहे, ह्या जो बॉम्बे प्रांतात तुम्हाला ह्या एवढा भाग सांगून राहिलो बॉम्बे प्रांतात अटॅच असलेला ह्या बोले गुजरात भाषिक.
आणि ह्या इथून एवढा भाग जो होता ह्या भागात बोलल्या जाय मराठी. आता हे मध्य प्रांतात जो नागपूर भाग आहे, ठीक आहे, या नागपूर भागात बोलली जाय, या नागपूर भागात बोलली जाय कोणती भाषा, तर मराठी. आता हैदराबाद संस्थानातला ह्या जो भाग आहे, ठीक आहे, हैदराबाद संस्थानातला ह्या जो भाग आहे ह्या, ठीक आहे, एवढा, तर ह्या भाग जो आहे तुम्हाला दिसून राहिला ह्या होय मराठवाडा आताचा, ह्या जो तुम्हाला दिसून राहिला ह्या, ठीक आहे, ह्या हैदराबाद संस्थानाचा ह्या भाग होय मराठवाडा, जिथं 8 जिल्हे आहे. तो भारतीय लोकांची नाही, बंद्या भारतात इकडं भारताची राज्यघटना कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार अस्तित्वात आली. आता विषय असा होता का भारतात हंगामी सरकार होतं. सगळ्यात पहिले भारतासमोर विषय होता का भारताची राज्यघटना एक वेळा अस्तित्वात आली पाहिजे, त्याच्यानुसार भारतात निवडणुका झाल्या पाहिजे आणि पहिलं सरकार स्थापन व्हायला पाहिजे. कारण हे कॅबिनेट मिशनच्या शिफारशीवर हंगामी सरकार अस्तित्वात होतं. त्याचे नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू होते. हे काही लोकांना निवडून दिलेलं सरकार नव्हतं, ठीक आहे, हे तात्पुरतं सरकार होतं. पण विषय असा होता का 26 जानेवारी 1950 भारताची राज्यघटना लागू झाली. लागू झाल्यावर सगळ्यात मोठा विषय होता का एवढ्या मोठ्या लोकांचा, भारतातील जे 21 वर्षाच्या वर्षे लोक आहे त्या सर्व लोकांचा डाटा कलेक्ट करायचा होता. आणि तो कलेक्ट डाटा करायचा होता निवडणूक आयोगाले, ठीक आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाले. मग आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाले ह्या डाटा कलेक्ट करायचा होता. तर एवढ्या मोठ्या लोकांचा डाटा कलेक्ट करायला 2 वर्ष लागली भाऊ. 1952 पर्यंत डाटा कलेक्शनचं काम चाललं. एवढ्या मोठ्या, कारण भारत असा देश आहे जगाच्या पाठीवर पहिला देश आहे का ज्यानं स्त्री आणि पुरुषांना समानतेनं ठीक आहे निवडणुकीचा, ठीक आहे, अधिकार दिला, निवडणुकीत भाग घेण्याचा अधिकार दिला. 18-21 आता 18 केलो 61व्या घटनादुरुस्तीनुसार, ठीक आहे. तर ते पहिले 21 वर्ष होतं. राजीव गांधीनं 1988 61व्या घटनादुरुस्तीनुसार मतदाराचं वय 21 वरून 18 केलं, ठीक आहे. मग आता विषय का उरला का बंद्या भारतात इकडं राज्यघटना लिहिणं चालू आणि सोबतच भारतातले लोक मागणी करून राहिले होते का भारतात जे राज्य निर्माण करून राहिले तुम्ही हे भाषेनुसार निर्माण करा. कायच्यानुसार? तुम्ही भारतातले राज्य हे भाषेनुसार निर्माण करा, भाषावार प्रांतरचना आणा, ठीक आहे, का आणा, ठीक आहे, का ना का म्हणून राहिले भारतातले लोक. तर भारतातले लोक म्हणते का भाषावार प्रांतरचना करा. कायच्यानुसार? भाषेनुसार. आणि प्रचंड भारतातले लोक मागणी करून राहिले होते. महाराष्ट्रच नाही, महाराष्ट्रात तर चळवळ चालूच होती का आम्हाले मुंबई सहित मराठी भाषिकांचा महाराष्ट्र पाहिजे. त्याच्यात नागपूर, ठीक आहे, मध्य प्रांतातलं नागपूर, वराड संस्थान, हैदराबाद संस्थानात मराठी भाषिकांचा जो, ठीक आहे, मराठवाडा आहे तो महाराष्ट्रात विलीन करा. कर्नाटकात जो कारवार, धारवाड, बेळगाव, निपाणी हे जे जिल्हे आहे हे महाराष्ट्राला जोडा, ते मराठी भाषिक आहे. आणि आम्हाला गुजरातचा गुजराती भाषिकांचा गुजरात पाहिजे नाही, ते त्याचं अलग द्या, आमचं सेपरेट ठेवा. महाराष्ट्रात चळवळ सुरू झाली. त्या चळवळीत ठीक आहे, आचार्य अत्रे, ठीक आहे, बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे, ठीक आहे, त्यावेळेस शंकरराव देश, रामरावजी देशमुख असे प्रचंड मोठे कार्यकर्ते होते महाराष्ट्रात, ठीक आहे. महाराष्ट्रात विदर्भात सुद्धा, ठीक आहे, विदर्भ हे वेगळे प्रांत असायला पाहिजे, नाही तर मग आम्हाला महाराष्ट्रात विलीन करा अशी मागणी करणारे लोक होते, ठीक आहे. तो मुंबई सहित मराठी भाषिकांचा अखंड महाराष्ट्र झाला पाहिजे, त्याची राजधानी मुंबई असायला पाहिजे, आमच्या याच्यात गुजराती अजिबात पाहिजे नाही, याच्यासाठी मागणी व्हायला लागली. समजलं का? आणि मग विषय कुठं आला तर विषय येऊन पडला. हे सगळं 15 ऑगस्ट 1947 एवढा भारत तुम्हाला जो नकाशात दाखवून राहिलो एवढा भारत शिल्लक राहिला. पाकिस्तान 2 तुकड्यात दिला, पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान. हे जे बंगाल प्रांत होतं, ठीक आहे, जे आताचं पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल केलं होतं लॉर्ड कर्झननं, तर पूर्व बंगाल म्हणजे आताचा पूर्व पाकिस्तान गेला. आता तो बांगलादेश म्हणून अस्तित्वात आहे, ठीक आहे. त्याची राष्ट्रभाषा बेंगॉली आहे, उर्दू नाही आहे. तर असा विषय होता. मग हे, ठीक आहे, हे महाराष्ट्र जर पाहिला तर तो महाराष्ट्र, लक्ष द्या बे, महाराष्ट्र जर पाहिला तर तो महाराष्ट्र असा, ठीक आहे, ह्या असा, ठीक आहे, हे गुजरात भाषिकांचा, ठीक आहे, त्या असा निर्माण व्हायला पाहिजे. तर ह्या असा महाराष्ट्र झाला पाहिजे, ठीक आहे. तर तो असा महाराष्ट्र, कारण हे मराठी भाषिकांचं होतं. तो विषय का झाला का महाराष्ट्रात आंदोलन सुरू झाले, तिकडं मद्रास प्रांतात आंदोलन सुरू झाले का आम्हाले, ठीक आहे. आता मद्रास प्रांतात काही भाग तेलुगू भाषिकाचा होता. आता हैदराबाद संस्थानात बरेचसे लोक तेलुगू होते. आता ते म्हणे
आणि तेलुगू भाषिक जो मद्रास प्रांतात भाग गेला होता ते लोक म्हणे का आम्हाला जो आताचा हैदराबाद आहे त्याला आम्हाला जोडा आणि तेलुगू भाषिकाचं वेगळे राज्य द्या. तिकडं ठीक आहे पंजाबमध्ये हरियाणा होतं ते लोक म्हणे आम्हाला ठीक आहे हिंदी भाषिकांचा हरियाणा वेगळा पाहिजे, पंजाबी लोक म्हणे आम्हाला पंजाब वेगळा पाहिजे. सगळे आपापली मागणी करून राहिले. तिथं म्हैसूर संस्थानातले लोक म्हणे आम्हाला ठीक आहे कन्नड भाषिकांचा ठीक आहे कर्नाटक वेगळा पाहिजे. सारे इकडं राज्यघटना बनवणं चालू. राज्यघटनाकार जे लोक होते, राज्यघटनेच्या मसुदा समितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, राज्यघटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते, त्याच्यात ठीक आहे जवाहरलाल नेहरू ठीक आहे अन वल्लभभाई पटेल याच्यासोबत सगळ्यात मोठं काम होतं जिकारीचं म्हणजे का भारतातले जे संस्थानिक आहे हे इकडं तिकडं पळायला नाही पाहिजे, पाकिस्तानात पळायला नाही पाहिजे, यासाठी यायले विलीन करणं ह्या तेव्हाचा प्रश्न होता. पाकिस्तानाची आणि भारताची फायनी झाल्यावर ह्या 2 कोटी लोक उरावर येऊन बसले. शिंदी लोक ते स्वतःला हिंदू समजत होते. त्याला असं वाटत होतं का आम्ही जर पाकिस्तानात राहिलो तर आम्ही अल्पसंख्याक होऊ, आम्हाला झोडपे टाकू टाकू मारून टाकन. थेट त्याच्या जमिना जायदाद टाकून भारतात आले. बरेचसे हिंदू हे तिकडं पाकिस्तानात राहत होते. त्याला वाटलं का आपण जर पाकिस्तानात राहिलो तर आपल्याला हे मारून टाकन, म्हणून ते जमिना जायदाद हजार एकर जमिना पाकिस्तानात सोडून वापस आले भाऊ. आणि त्याचा सगळ्यात मोठा ह्या निर्वासित लोकांचा प्रश्न. निर्वासित म्हणजे भारताचेच होते, त्याला निर्वासित कसं म्हणता येईल, त्याला सामावून घेणं हे आपली जबाबदारी होती. ठीक आहे अबे जमिना प्रॉपर्ट्या जायदाद टाकून आले ना बे ते एवढी मोठी तिकडून. या दंगली त्याला काही आले तर ट्रेनमध्येच कापू खाल्ले पाकिस्तानमध्ये. इकडून काही मुस्लिम चालले होते त्याले आपण ठीक आहे आपण कापून पाठवले. असे इतिहास आहे ह्या. तुम्ही तो पिक्चर पहा. म्हणजे खूप दंगली, इकडेही दंगली तिकडेही दंगली. ठीक आहे त्या फायनीनं कोणाचंही भलं नाही झालं भाऊ. इंग्रजाईनं स्वातंत्र्य दिलं पण रक्तरंजित स्वातंत्र्य दिलं. ठीक आहे तिकडून ट्रेन भरून येत होत्या. जे गदर पिक्चरमध्ये दाखवलं, जे भाग मिल्खा भागमध्ये दाखवलं ते सर्व सत्य आहे. ठीक आहे मग आता हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो तर हे ठीक आहे हे तेव्हा भाषेनुसार राज्य मागून राहिले. सर्व लोक भाषेनुसार राज्य मागून राहिले का तुम्ही आम्हाला भाषावार प्रांतरचनेनुसार राज्याची निर्मिती करा. हे खड्ड्यात इंग्रज आहे ना त्याच्या सोयीनुसार केले हे आम्हाला मान्य नाही. पण सगळ्यात पहिले प्रश्न होता निर्वासिताचा प्रश्न होता. ठीक आहे त्याच्यानंतर राज्यघटना लागू करायचा प्रश्न होता, संस्थानं विलिनीकरणाचा प्रश्न होता. याच्यासमोर ह्या प्रश्न चिल्लर होता. तरी लोकांची मागणी काही कमी होऊन नव्हती राहिली. तर त्याच्यात तुम्हाला सांगतो 1948ले भारत सरकारनं राज्यघटना समितीनं ठीक आहे इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ठीक आहे दार याच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली. ठीक आहे दार यालेच म्हणते दार कमिशन. हे भारतातलं भाषावार प्रांतरचनेनुसार भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरचं पहिलं कमिशन आहे. आता दार म्हणजे हे राज्यघटना समिती म्हणजे हे ठीक आहे राज्यघटना समितीनं स्थापन केलेलं कमिशन होतं. आता ह्या दार बापूसाहेब काय म्हणते हे अध्यक्ष होते, इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. हे म्हणते का सध्या तरी भारतात भाषेनुसार राज्य निर्माण करणं यासाठी ही परिस्थिती सध्या योग्य नाही, म्हणून भारतात भाषेवार प्रांतरचना करणं हे सध्या ठीक आहे आपण बाजूला ठेवूया. भाषावार प्रांतरचना करणं हे सध्या तरी योग्य नाही असं दार कमिशननं ठीक आहे शिफारस केली. जुलै महिन्यात हे कमिशन जुलै महिन्यात हे कमिशन पाऊस थे आपण जुलै महिन्यात हे कमिशन स्थापन केलं होतं. ह्या म्हणते भाषावार प्रांतरचना करणं योग्य नाही. कोण म्हणते दार. मग लगेच 1900 मग ह्या भारतात आंदोलन सुरू झाले प्रत्येक राज्यात. कोणीच ऐकायला तयार नाही का दार म्हणूच कसं शक्य का भारतातले बंदे लोक म्हणून राहिले का भाषेनुसार राज्य निर्माण करा आणि तुम्ही म्हणून राहिले का भाषेनुसार राज्य करता येत नाही. आता भारत स्वतंत्र झाला तर हंगामी सरकार होतं त्याले राज्यघटना समितीला हे अधिकार होते राज्याचे. पहिले राज्य निर्माण करणं आवश्यक होतं का राज्यघटना, तर राज्यघटना कोणी बी सांगन. मग 1948ले डिसेंबर महिन्यात पुन्हा एक कमिटी नेमली. ठीक आहे आणि त्या कमिटीचं नाव होतं JPV. का नाव होतं JPV. लक्षात ठेवा बे कोणती समिती JPV. आता हे जे JPV समिती आहे याच्या इनिशियलमध्येच नाव आहे. आता राष्ट्रीय काँग्रेसचं 1948ले डिसेंबर महिन्यात अधिवेशन झालं. ठीक आहे त्याच अधिवेशनात ठीक आहे पट्टाभी सीतारामन ठीक आहे त्याचे अध्यक्ष होते. त्याच अधिवेशनात ठीक आहे काँग्रेस कमिटीनं एक निर्णय घेतला का लोक काही ऐकायला तयार नाही, लोक भाषेनुसारच राज्य मागून राहिले. तर लोकांच्या समाधानासाठी राज्यघटना समितीतले काही महत्त्वाचे लोक ठीक आहे भाषावार प्रांतरचनेसाठी पुन्हा नियुक्त केली आणि पुन्हा एक कमिशन बनवलं JPV. आता हे सगळे इनिशियल नेम आहे. J फॉर जवाहरलाल नेहरू,
पी फॉर पट्टाभी सीतारामन. आणि हे पट्टाभी सीतारामन तेच होय का जे गांधीजीनं ठीक आहे सुभाषबाबूच्या विरोधात 1939च्या हरिपूर अधिवेशनात उभे केले होते. ते निवडणुकीत पट्टाभी सीतारामन पडलेत. गांधीजी नाराज झाले म्हणून ठीक आहे राष्ट्रीय काँग्रेस सोडून चालले गेले होते. कोण? सुभाषबाबू. तर ठीक आहे तर ठीक आहे जवाहरलाल नेहरू, पट्टाभी सीतारामन आणि वल्लभभाई पटेल हे इनिशियल आहे म्हणून त्या समितीला नाव आहे दुसरी भाषावार प्रांतरचना समिती JPV. आता JPVनं काय केलं माहिती आहे का? JPV म्हणते आता स्थापन करायचं होतं काहीतरी लोकायला दाखवायचं होतं का गोड गोड बोलून. JPV म्हणते का सध्या तरी भारतात भाषावार प्रांतरचना करणे योग्य नाही. ही परिस्थिती भाषावार प्रांतरचनेसाठी योग्य नाही. आपण नंतर पुढं पाहू. पुन्हा लोक चिल्ले ना खड्ड्यात गेलं कामदा म्हणे आम्ही भाषेनुसार. महाराष्ट्रातले लोक म्हणे आम्हाला भाषेनुसार राज्य पाहिजे. मराठी भाषिकांचं मुंबईसहित आम्हाला महाराष्ट्र पाहिजे. आम्हाला हे गुजरात्या सोबत राहायचं नाही आहे. आम्हाला भाषेनुसार राज्य पाहिजे. खड्ड्यात गेलं काम न धाम. तर मग आम्ही लोक काही ऐकून नाही राहिले. आता त्याच्यात विषय काय झाला? आता जे हे मद्रास पहा, ह्या मद्रास प्रांत हे बा एवढा मोठा मद्रास प्रांत होता. ह्या मद्रास प्रांत पहा हे जे आता ठीक आहे त्रावणकोर संस्थान होतं. हे जे तुम्हाला दिसून राहिले हे एवढंसं त्रावणकोर संस्थान. ह्या त्रावणकोर संस्थानात इकडला जो भाग आहे ह्या त्रावणकोर संस्थानात मद्रास प्रांताच्या वरचा जो भाग होता इथं मल्याळम बोले. त्रावणकोरमध्ये मल्याळम बोले. मद्रास प्रांताच्या इकडल्या भागात ठीक आहे मद्रास प्रांताचा जो हा भाग आहे या भागात ठीक आहे या भागात तामिळ बोले. आणि ह्या जो मद्रास प्रांताचा ह्या वरचा भाग होता एवढा मद्रास प्रांताच्या वरच्या भागात तेलुगू बोले. आणि आंध्र प्रदेशात तेलुगू बोले. ह्या ठीक आहे आंध्र प्रदेश आताचा ठीक आहे या ओरिसा. तर ह्या मद्रास प्रांत होता ठीक इथं तेलुगू बोले. आणि हैदराबाद संस्थानात या एवढ्या भागात तेलुगू बोले. ठीक आहे. आणि हैदराबाद संस्थानाचा ह्या जर वरचा भाग सोडला मराठवाड्याचा तर ह्या भागात सुद्धा तेलुगू बोले. आता विषय का होता? लक्ष द्या. ठीक आहे. आता विषय का होता? ठीक आहे. तर आता विषय का होता? तर तुम्ही जर इथं पान तर ह्या जो भाग तुम्हाला दिसून राहिला ह्या भाग हैदराबाद संस्थानात विलीन करा आणि तेलुगू भाषिकांचं एक राज्य करा अशी मागणी. म्हणजे प्रत्येक राज्य आपापल्या परीने आंदोलन चालू होतं. इकडं राज्यघटना बनवून चालू. तर त्याच्यात इथं भाऊ एक खतरनाक माणूस होता ठीक आहे या मद्रास प्रांतामध्ये ठीक आहे. त्याचं नाव होतं पट्टाभी सीतारामन. का होतं? ठीक आहे. पट्टाभी सीतारामन नाही ठीक आहे पट्टाभी सीतारामन नाही. त्याचं नाव होतं श्रीरामपट्टू. का नाव होतं? श्रीरामपट्टू. नाव लक्षात ठेवता हे ठीक आहे. श्रीरामपट्टू नावाच्या माणसानं ठीक आहे आंदोलन चालू केलं. 1953 ची गोष्ट होय. कारण ठीक आहे कारण हे सरळ म्हणत आहे JPV म्हणत आहे का सध्या तरी भारतात भाषावार प्रांतरचना करणे योग्य नाही. तर श्रीरामपट्टू नावाच्या माणसानं आपल्या ठीक आहे आपल्या मद्रास प्रांतात ठीक आहे आपल्या मद्रास प्रांतात तो होता तेलुगू भाषिक. ठीक आहे. तो का होता? तेलुगू भाषिक होता. कोण? ठीक आहे तो होता तेलुगू भाषिक. तर तो जो तेलुगू भाषिक होता तर तो मद्रास प्रांतात राहत होता. आणि त्या मद्रास प्रांताचा जो उत्तरेकडला भाग होता त्या भागात बंदे लोक तेलुगू बोले. तो म्हणे का हैदराबाद संस्थानातला तेलुगू भाषिकांचा भाग आणि मद्रास प्रांतातला तेलुगू भाषिकांचा भाग एकत्र करा आणि त्याचं आंध्र प्रदेश नावाचं राज्य निर्माण करा. खड्ड्यात गेलं कामदार मला काही लेनदेन नाही. ते तुम्ही करा म्हणजे करा. तर त्यानं काय केलं? त्यानं सरळ 1953 उपोषण चालू केलं. भाऊ 2 महिने उपोषण केलं. तुम्हाला सांगतो केंद्र सरकार आता नवीन देश निर्माण झाला ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यघटना अस्तित्वात आली. 26 जानेवारी 1950 राज्यघटना लागू केली. 1952 इलेक्शन झालं आणि सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसची सत्ता केंद्रात आली आणि काँग्रेसनं आपला सत्ता केंद्रात स्थापन केल्याच्या नंतर केंद्र सरकारनं चूई नाही केलं चाय नाही केलं. भाषेनुसार प्रांतरचना करायची गोष्टच नाही केली. महाराष्ट्रात आंदोलन चालूच होतं. तिकडं तेलंगणात आंदोलन पेटलं. म्हणजे आताच्या मद्रास प्रांतात आंदोलन पेटलं आणि तिथंच श्रीरामपट्टू नावाच्या माणसानं आंदोलन केलं. उपोषणाला बसला का जोपर्यंत तेलुगू भाषिकांचा ठीक आहे तेलुगू भाषिकांचा आंध्र प्रदेश निर्माण करत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण करीन. तर भाऊ ह्या पट्ट्यानं आमरण उपोषण केलं आणि 59व्या दिवशी श्रीरामपट्टू वर्त गेले. जसे वर्त गेले ते लोक चिल्ले. खड्ड्यात गेलं काम न धाम.
कचेऱ्या पेटून दे, पोलीस स्टेशन पेटून दे, रेल्वे पेटून दे, बस पेटून दे, सुस्तीच केली नाही त्यानं. सरकारले काही ऐके नाही. तुम्हाला सांगतो नेहरूले वाटलं आता काही खरं नाही, पुरा सत्यानाश झाला. पुरी परिस्थिती कायदा सुव्यवस्था हाताच्या बाहेर गेली त्या राज्याची. ठीक आहे. म्हणजे आताचा जो हैदराबाद संस्थान आहे इथं, त्याच्यानंतर मद्रास प्रांतातला ह्या तेलुगू भाषिकांचा वरचा भाग इथं बंद. इकडं आंदोलन पेटलं श्रीरामपट्टू वरतं गेल्याबरोबर, कारण केंद्र सरकारनं त्याच्या आंदोलनाले भावच दिला नाही. तो आमरण उपोषणाले बसला तर मरतपर्यंत त्याला विचारलंही नाही. मग सरकारचे कान उघडले, डोळे उघडले आणि रपारप थोपकाडात बसल्यासारख्या बसल्या. सरकारला वाटलं आता काही खरं नाही, परिस्थिती हाताबाहेर जाते. खड्ड्यात गेलं कमिशन. भारतात काही झालं, कुठं बॉम्ब फुटला कमिशन नेमते. कोणती घटना घडली, रिझर्व्ह बँकेचे प्रॉफिट कमी झालं, कमी, ठीक आहे, समिती नेमते. बँका विलीन करायच्या आहे, त्या कशा करायच्या, ठीक आहे, समिती नेमते. काही झालं, इंग्रजाची पद्धत आहे समिती नेमायची. ठीक आहे. भाषावार प्रांतरचना पाहिजे, समिती नेमते. 2 समित्या नेमल्या भाऊ. ठीक आहे. भारतातलं पहिलं भाषेनुसार प्रांत निर्माण झालं आंध्र प्रदेश. कमिटी नाही, फमिटी नाही, काहीच नाही. डायरेक्ट 1953 रे, डायरेक्ट 1953ले भारतातलं पहिलं भाषावार प्रांतरचनेनुसार राज्य निर्माण झालं आंध्र प्रदेश. विदाऊट एनी कमिटी. काही लेणं नाही, देणं नाही, कमिटी नाही, फमिटी नाही, डायरेक्ट देऊन दिलं. आता कसं दिलं, खड्ड्यात जसाले पहिलेच दिलं असतं तर तो उपोषणाला बसला, मेला. सरकारले कदर नाही आहे. आताच्या नाही, पहिले बी तसंच होतं. आताचं उपोषणाला बसला भाऊ, 59व्या दिवशी मेले. तेव्हा कुठं याय ना लोकांना. आणि लोक आगुटत नाही तेलंगणातले. मागतलं ना तेलंगणा वेगळ्या, संसदेसमोर पेट्रोल टाकून पेटून घेतलं. विदर्भातले पोट्टे घेते का? एक तरी आमदार, 44 आमदार आहे ना, संसदेतल्या खासदार आहे ना, राजीनामे फेकून मारले होते. आम्हाला तेलंगणा, आंध्र प्रदेशातून तेलंगणा वेगळे पाहिजे म्हणजे नाही राहायचं आहे आम्हाला, वेगळे राज्य मागितलं. आणि इथं विदर्भाची मागणी चालू आहे तेव्हापासून. ठीक आहे. एक पोट्ट नाही येत नाही इथचे आमदार खासदार निवडून. इथे तर मार छाती ठोकून सांगते देवेंद्र फडणवीस. ठीक आहे. त्याच्यात ठीक आहे क्लिप आहे यूट्यूबवर. विदर्भ वेगळ्या मागू 2013चे बॅनर आहे. आमचं सरकार आलं तर विदर्भ वेगळ्या मागू अमकं. हे विदर्भ वेगळ्या करायचं आहेत. केंद्र सरकार साध्या कायद्यानं अर्ध्यापेक्षा एकमत जास्त पाहिजे उपस्थित सदस्याच्या, वेगळ्या विदर्भाचं विधेयक पारित होऊ शकते. आहे का नाही? काय पाहिजे त्याला वेगळ्या विदर्भ करायला? भारतात किती काही राज्य निर्माण करता येते आणि हे केंद्र सरकारच्या हातात आहे. ठीक आहे. नवीन राज्य निर्माण करायचं विधेयक केंद्राच्या हातात आहे. राज्यानं किती काही फडफड केलं तर मग ठीक आहे. हे कसे म्हणे, सुधीर मुनगंटीवार यायचा व्हिडिओ आहे, विदर्भ वेगळ्या मागू, ठीक आहे, महागाई वाढली, अमकं वाढली, ढमकं वाढली. बापा 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 लय ताल केले सत्य त्यासाठी यायनं. ठीक आहे. तुम्ही पाहत यायचे व्हिडिओ आहे. तर श्रीरामपट्टू यायनं, ठीक आहे, 59व्या दिवशी यायचा मृत्यू झाला. शेवटी आंदोलन एवढं पेटलं का लोक, ठीक आहे, सरकारच्या ताब्यात राहिलं नाही. बिना कमिशननं, बिना फमिशननं यायनं पहिलं राज्य भाषेनुसार भारतात निर्माण केलं आंध्र प्रदेश. मग आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारते, भाषावार प्रांतरचनेनुसार भारतात निर्माण होणारं पहिलं राज्य कोणतं? आंध्र प्रदेश. मग त्याला राज्य दिल्याबरोबर लगेच महाराष्ट्रात लोक खड्ड्यात गेलं. कामदार त्याला कधी दिलं? आम्ही मागून राहिलो 1936 पासून आम्हाला मराठी भाषिकांचा मुंबईसहित महाराष्ट्र पाहिजे, तुम्ही देऊन कोण नाही राहिले? लेणं नाही देणं. त्याला कसं दिलं? बंद्या राज्य आहेत. मग कानडी भाषिकाचे कर्नाटक मागायला लागले, मल्याळम भाषिकाचे केरळ मागायला लागले. ठीक आहे. आणि महाराष्ट्रात गुजरातचा काही भाग होता, ते गुजराती पाहिजेच नाही म्हणे आम्हाला, मुंबईसहित महाराष्ट्र पाहिजे आणि मराठी भाषिकांचा एकत्र महाराष्ट्र निर्माण करा. त्याला दिलं, आम्हाला कोण नाही. मागणी बंद्या भारतभर सुरू झाली. आम्ही उपादच झाली यायला आंध्र प्रदेश दिला आणि उरावरच आली हे. ठीक आहे. ते सरकारनं कानावर, ठीक आहे, कोण डोक्यावरनं कोण डोळ्यावर. मग आम्ही कसं करावं ह्या लोकांचं? लोक काही ऐकूनच नाही राहिले. खड्ड्यात लोक ऐकून नाही राहिले. आता घ्या ना शिकून. मग आंध्र प्रदेश काय दिलं? मग आंध्र प्रदेश द्यास लागलं बिना समितीनं. शेवटी मग 1953ले जसं आंध्र प्रदेश दिलं, बंद्या भारतात आंदोलन सुरू झाले भाषावार प्रांतरचनेसाठी. भाषेनुसार राज्य निर्माण व्हायलाच पाहिजे याच्यासाठी. अनुभव तुम्हाला सांगतो, लगेच फाजल अली नावाचं कमिशन नेमलं आंध्र प्रदेश दिल्याच्या नंतर. आणि मग फाजल अलीनं भारताचा अभ्यास केला आणि एक आपला, ठीक आहे, दस्तावेज भारत सरकारसमोर सादर केला. 1955ले 53ले नेमलं. ठीक आहे. हे आंध्र प्रदेश दिल्याच्या नंतरचा विषय आहे.
पहिले बिना समिती फमितीनंच आंध्र प्रदेश देऊन दिला डायरेक्ट केंद्रातून कायदा करून. काही समिती नाही फमिती नाही. आणि मग फाजल अली नेमलं. तर फाजल अली नेमलं तर फाजल अलीनं नाही म्हणलं का मराठी भाषिकांचा, सर्व मराठी भाषिकांचा मुंबईसहित महाराष्ट्र व्हायला पाहिजे अशी शिफारस फाजल अलीनं केली नाही. फाजल अली का म्हणते? फाजल अली म्हणते का विदर्भ हा वेगळ्या मराठी भाषिकांचा प्रांत असावा. फाजल अलीनं वेगळ्या विदर्भाची शिफारस केली. ज्या ज्या लोकांना वाटते विदर्भ वेगळा झाला पाहिजे त्याला सांगून राहिलो, विदर्भ वेगळा झाला पाहिजे त्याचे काही फायदे आले को. ठीक आहे. आपल्या इथं ठीक आहे कोळसा आहे, आपल्या इथं लोखंडीज आहे, आपल्या इथं मॅग्नीज आहे, आपल्या इथं क्रोमाइड आहे, आपल्या इथं जंगल आहे, आपल्या इथं वाघा आहे, आपल्या इथं पाणी आहे, पण मागास आहे. काऊन? फंडिंग येत नाही. इथचे पश्चिम महाराष्ट्रातले नेते आपल्या इथं 2-4 मंत्रीपद देते, ते बिना बुडाचे देते. मग दिल्लय द्यायला 2-4 शाळा देते, खुश. आमदार खासदार इच्छे चाल चूप बस, बंदा पैसा तिकडं. अबे करोडो रुपयाचा अनुशेष बाकी आहे सिंचनाचा, विदर्भाचा नोकऱ्याचा अनुशेष बाकी आहे. इथं विधानसभेचं अधिवेशन बनवते नागपुरात एक. नागपूर करारानुसार विधानसभेचं अधिवेशन घेते. हे तर मंत्र्याची ठीक आहे जंगल सफारी आहे, जंगल सफारी आहे म्हणतो. तुम्हाला सांगतो इथं हिवाळी अधिवेशनाला नागपुरात येते, त्याच्यातले अर्धे ताडोबा वाघपाल जाईन, कोणी पेंच, कोणी मेघाट. ठीक आहे. हो असंच आहे. काहीतरी टिमिक नावाले इथं अधिवेशन घेते. विदर्भाले तसंच मागास ठेवलं. काही नागपूर ॲक्ट यायनं खड्ड्यात अस्तित्वात आणला नाही, ते बी सांगतो तुम्हाला का आहे. ठीक आहे. म्हणून वेगळ्या विदर्भातले लोक ठीक आहे ते जांबवंतराव धोटे गीते होते, त्यानं ते चळवळ आतापर्यंत राबवली. ठीक आहे. आणि आता वाटलं होतं लोकायले आता ठीक आहे BJP म्हणून राहिली बा वेगळ्या विदर्भ द्यायचा. आम्ही वेगळ्या विदर्भ दिला तर हे जे कॉम्पिटिटिव्हवाले पोट्टे आहे आता मराठवाड्यातल्या लोकायले जिन वाटण काय ह्या माणूस बा विदर्भ वेगळा करून राहिला त्याच्यासाठी ह्या भाषण त्याच्यासाठी भाषण नाही. पण विदर्भाच्या जर मागण्या पूर्ण केल्या असत्या, अनुशेष भरून काढला असता ठीक आहे तर ही वेळ आली नसती आम्हाला मनाची. आणि राज्य वेगळे केलं का वेगळे पब्लिक सर्व्हिस कमिशन येते. जसं महाराष्ट्राला MPSC आहे, गुजरातमध्ये GPSC आहे, गुजरात पब्लिक सर्व्हिस, केरळमध्ये KPSC आहे, केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशन. विदर्भ वेगळा झाला का VPSC, विदर्भ पब्लिक सर्व्हिस कमिशन. बंद्या महाराष्ट्राच्या पोट्ट्यासोबत कॉम्पिटिशन खतम होऊन जाईल विदर्भातल्या पोट्ट्याची. आणि विदर्भातल्या पोट्टे लगेच ठीक आहे डेप्टी कलेक्टर DYSP आज जमलं रे बा. सर खतरनाक आहे. अबे खतरनाक नाही का? हे जे आहे लाईन इथं तयार होते विदर्भात आणि धूर तुम्ही खा, दूषित पाणी तुम्ही प्या आणि शुद्ध लाईन मुंबईला जा. असं आहे. सत्यानाश. बरोबर आहे. याच्यात का चुकीचं आहे का नाही? तर हे जे आहे आणि मराठवाडा तर असा मागास भाग आहे का तिथं काहीच देत नाही राज्य सरकार. त्याला आंदोलन करावं लागते. युनिव्हर्सिटीचं नाव पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आंदोलन कर. गोदावरी सगळ्यात मोठी नदी, त्याचा विकास खोरे प्रोजेक्ट पाहिजे, आंदोलन कर. तुले कृषी विद्यापीठ पाहिजे मराठवाड्या, आंदोलन कर. तेव्हा कुठं परभणीला भेटलं? असं नाही भेटलं. लय तमाशे झाले त्याचे. ठीक आहे. त्याची बी स्टोरी सांगीन एक दिवस. मग ठीक आहे फाजल अली कमिशन नेमलं आणि फाजल अली म्हणते का मराठी भाषिकांचा एक राज्य असू नये. ठीक आहे. मराठी आणि गुजराती भाषिकांचं द्वैभाषिक मुंबई प्रांत असावं आणि त्याची कंबाईन राजधानी मुंबई असावी. मग चिल्ले महाराष्ट्रात लोक खड्ड्यात गेलं काम ना धाम. आम्ही तुम्हाला ठीक आहे महाराष्ट्र वेगळ्या मागून राहिलो, तुम्ही पुन्हा आम्हाला गुजरात तसं देऊन राहिले. लेणं नाही देणं नाही. त्याच्यात मोरारजी देसाई केंद्रात मंत्री होते. मोरारजी देसाई म्हणजे गुजरातचा माणूस, तो अतिशय ना. ठीक आहे. आणि तो त्याच्यानंतर इथं महाराष्ट्रात येते आणि भाषण मुंबईत झोडते त्या जुहू बीचवर का जब तक सूरज चांद रहेगा ठीक आहे मुंबई ठीक आहे मुंबई ठीक आहे बॉम्बे प्रांत का भाग रहेगा, गुजरात प्रांत का भाग रहेगा. धरले लोकांना टमाटे अंडे रपारप मारून फेकले. असे मारून फेकले का पुन्हा मोरारजी देसाई काही तिथं आला नाही. ठीक आहे. असं आहे.
तिथं मुंबईत येऊन म्हणून राहिले, मग तमाशा नाही होईल का? जब तक सूरज चांद रहेगा मुंबई महाराष्ट्र में नहीं आएगा म्हणे. सांगा मग महाराष्ट्रातले लोक चिल्ले का महाराष्ट्र मराठी भाषिकांचा महाराष्ट्र पाहिजे आणि त्याची, आणि कारण मुंबई आम्ही घडवली म्हणून आम्हाला पाहिजे. तर मग ठीक आहे, जे फाजल अली कमिशन नेमलं त्याच्यानुसार भारतात 20 राज्य तयार झाले, 6 केंद्रशासित प्रदेश आणि 14 घटक राज्य. आणि मग त्याच्यानंतर बरेचसे झाले. आता आपण इथपर्यंतचा प्रवास आहेच तुम्हाला माहीत. ठीक आहे, आता किती राज्य आहे, का राज्य आहे पाहून घे जा, किती केंद्रशासित प्रदेश आहे. ठीक आहे, तर हे जे भाषावार प्रांतरचना आहे, ठीक आहे, तर द्वैभाषिक मुंबई प्रांत तयार झालं. मग ते पहा कसं झालं. आता ठीक आहे, 1951 एवढे राज्य होते, हे असा सत्यानाश होता. हे मद्रास प्रांत, ठीक आहे, हे बॉम्बे प्रांत, हे सौराष्ट्र, कच्छ, मध्य प्रदेश, ओरिसा, ठीक आहे, ह्या 1951चा सत्यानाश होय. मग त्याच्यानंतर ठीक आहे, हे बाई अजमेर संस्थान गिस्तान होतं तेव्हा राज्य होतं, ते मग विलीन केलं ते. ठीक आहे, त्याच्यानंतर आता पहा, आता हे सिंध प्रांत हे पाकिस्तानच्या वाटेल गेले 1947. आणि हे वय बॉम्बे प्रांत. ठीक आहे, हे बॉम्बे प्रांत ह्या गुजरात भाषिकांचा ह्या प्रदेश होता. ठीक आहे, मग हे पहा ह्या सगळ्या ठीक आहे बॉम्बे प्रांताचा भाग होता. 1947 15 ऑगस्ट 1947 ह्या जो भाग तुम्हाला दिसून राहिला ह्या वय, ठीक आहे, ह्या वय, ठीक आहे, ह्या वय बॉम्बे प्रांताचा भाग. पण याच्यात मात्र ह्या तेलंगणा प्रदेशचा, ठीक आहे, ह्या जो तेलंगणाचा भाग आहे तुम्हाला मी सांगून राहिलो. ठीक आहे, ह्या जो तेलंगणाचा भाग आहे, ठीक आहे, का ह्या तेलंगणाचा, ठीक आहे, ह्या जो भाग आहे, ठीक आहे, आणि ह्या, ठीक आहे, ह्या जो, ठीक आहे, महाराष्ट्राचा भाग आहे, तर ह्या असा आम्हाला पाहिजे होता. ठीक आहे, तर तो असा महाराष्ट्र निर्माण झाला असता. ठीक आहे, असा. तर हे जे सर्कस आहे मी तुम्हाला सांगून राहिलो, हे सर्कस लय खतरनाक आहे. मग ठीक आहे, बॉम्बे प्रांत एवढा होता. ठीक आहे, मग आता फाजल अलीच्या शिफारशीनुसार फाजल अली म्हणते का भारतात, ठीक आहे, विदर्भ हा वेगळे राज्य असावं, विदर्भ महाराष्ट्रात विलीन करू नये, आणि गुजरात भाषिकांचं आणि बॉम्बे प्रांत याचं द्वैभाषिक मुंबई प्रांत तयार करावं. तर तुम्हाला सांगतो, ठीक आहे, कमिशन खूप हुशार माणसं कमिशनवर नियुक्त असतात. ती शिफारशी करतात, त्याला फक्त शिफारशी काम आहे, करायचं काम आहे. आणि संसदेत बसणारे काही 10वी फेल, 12वी फेल, 4थी पास, 4थी नापासवाले लोक त्याच्यावर विचार विनिमय करते. आणि मग त्याच्यावर भारत सरकारनं कायदा केला आणि त्या कायद्यात म्हणते का द्वैभाषिक मुंबई प्रांत निर्माण करण्यात येईल. त्याले आताचा नागपूर वराड संस्थान आणि हैदराबाद संस्थानातला मराठी भाषिकाचा भाग जोडण्यात येईल, आताचा गुजरात भाषिकांचाही भाग जोडण्यात येईल. आणि फाजल अलीच्या शिफारशीनुसार 1 नोव्हेंबर 1956 द्वैभाषिक मुंबई 1 नोव्हेंबर 1956 फाजल अलीच्या शिफारशीवर केंद्र सरकारनं केलेल्या कायद्यावर, ठीक आहे, द्वैभाषिक मुंबई प्रांत निर्माण झालं. फाजल अलीच्या शिफारशीवर केंद्रानं कायदा केला, त्याच्यानुसार 20 राज्य बनवले, 6 घटक राज्य, 6 केंद्रशासित प्रदेश. त्याच्यात हे महाराष्ट्र प्रांत होय, पाहून घ्या. ठीक आहे, हे महाराष्ट्र म्हणजे मुंबई प्रांत होय, द्वैभाषिक मुंबई प्रांत. हा बंदा मग सौराष्ट्र कच्छही जोडला, ठीक आहे, विदर्भही जोडला, ठीक आहे, मराठवाडा हैदराबाद संस्थानचा मराठवाडाही जोडला, ठीक आहे, आणि कोकण पश्चिम महाराष्ट्रही जोडला. पण कर्नाटकातले धारवाड, ठीक आहे, बेळगाव, निपाणी हे जिल्हे जोडले नाही, ते तसेच राहिले. ठीक आहे, मग ह्या झाला द्वैभाषिक मुंबई प्रांत. का म्हटलं? ठीक आहे, हे लक्ष द्या बे, द्वैभाषिक मुंबई प्रांत. तर द्वैभाषिक मुंबई प्रांत अस्तित्वात आलं. ठीक आहे, अस्तित्वात आलं, त्याच्यात विदर्भ मराठवाड्यात जुळला. हे द्वैभाषिक मुंबई प्रांत 1 नोव्हेंबर, ठीक आहे, 1 नोव्हेंबर 1956 ठीक आहे तयार झालं. भारत सरकारनं कायदा केला फाजल अली कमिशनच्या शिफारशीवर. कोणाच्या शिफारशीवर? फाजल अली कमिशनच्या शिफारशीवर. तर मग एवढ्या नाही झालं नाही भाऊसाहेब, एवढ्याने बी झालं नाही. आंदोलन महाराष्ट्रात चालूच होतं. ठीक आहे, मुंबईच्या विधानसभेत ठराव झाला. ठीक आहे, मुंबईच्या महानगरपालिकेत ठराव केला याच्या विरोधात. हे नाही पाहिजे आम्हाला मुंबई सहित महाराष्ट्र पाहिजे. पुन्हा त्याचं नाव थेट देऊन राहील तुम्ही, लेणं नाही देणं नाही. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात, ठीक आहे, आंदोलन झाले, विधानसभेवर आंदोलन नेले. ठीक आहे, हे जे राज्य निर्माण झालं द्वैभाषिक मुंबई प्रांत, याचे पहिले मुख्यमंत्री बनले, ठीक आहे, मोरारजी, हे आपलं
यशवंतराव चव्हाण, द्वैभाषिक मुंबई प्रांताची. आणि यशवंतराव चव्हाणानं शपथ घेताना सांगितलं का मी आंदोलकांवर गोळीबार करणार नाही. याच्या अगोदर महाराष्ट्र मुंबईसहित झाला पाहिजे यासाठी गोळीबार झाला. त्याच्या 6 लोकांचे जीव गेले होते. ठीक आहे. मी जेव्हा आणि तेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान मुख्यमंत्री होते मुंबई प्रांताचे. त्याच्या अगोदर बाळासाहेब खेर होते. म्हणजे भारत स्वतंत्र झाला तेव्हा 1952 पर्यंत बाळासाहेब खेर, 52 ते 56 पर्यंत मोरारजी देसाई आणि द्वैभाषिक मुंबई प्रांत तयार झाला हे वालं. तेव्हा पहिले मुख्यमंत्री झाले द्वैभाषिक मुंबई प्रांताचे यशवंतराव चव्हाण. आणि यशवंतराव चव्हाण म्हणे मी बंदुकीच्या गोळ्यावर राज्य करणार नाही, मी शांततेनं राज्य करीन. पण मात्र महाराष्ट्रातले लोक शांत बसायला तयार नाही. महाराष्ट्रातल्या लोकांना दिल्ली संसदेवर आंदोलन नेले का आम्हाला मुंबई, ठीक आहे, मुंबईसहित मराठी भाषिकांचा ठीक आहे, मराठी भाषिकांचं महाराष्ट्र पाहिजे, आम्हाला गुजराती पाहिजेच नाही आमच्या ह्याच्यात, खड्ड्यात गेलं काम धाम. तर मग हे लोक ऐकूनच नाही राहिले. भाषावार प्रांतरचनेनुसार ठीक आहे प्रांतरचना केली, आम्हाला पाहिजेच नाही म्हणे. आणि गुजरातचे लोक मोरारजी देसाई मुंबई सोडायला तयारच नव्हते. ठीक आहे. आणि मग भाऊ आंदोलन एवढं पेटलं का महाराष्ट्राच्या विधानसभेवर आंदोलन नेलं. त्याच्यात गोळीबार झाला. त्याच्यात 106 लोकांचे जीव गेले. त्याच्यात केंद्रात, ठीक आहे, केंद्रात अर्थमंत्री होते, रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर जे होते सी डी देशमुख हे महाराष्ट्राचे होते, केंद्रात अर्थमंत्री होते. त्याच्यानंतर ठीक आहे यशवंतराव चव्हाण होते केंद्रात. ठीक आहे. तर तुम्हाला सांगतो सी डी देशमुख यांनी आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आणि आपल्या अर्थमंत्रीपदा मग आपल्याला परीक्षेत विचारते का कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी मराठी भाषिकांचा महाराष्ट्र होण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तर ठीक आहे सी डी देशमुख, चिंतामणराव देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ठीक आहे. ऐकायलाच तयार नाही. आंदोलन महाराष्ट्रात चालूच होतं. त्याच्यात महाराष्ट्रात इंदिरा गांधीचा दौरा झाला. तिनं ते परिस्थिती पाहिली, लोकांच्या ठीक आहे मागण्या गिगण्या सगळ्या ऐकून घेतल्या आणि तिथं दिल्लीत गेल्या. आणि म्हणे पप्पा देऊन द्या ना जी म्हणे त्याला. अगो कायले त्याच्या मागं लागली जी म्हणे पप्पा देऊन द्या. ती लोक ऐकून नाही राहिले. पप्पा तुम्ही ऐकत जा माझं थोडंफार. तर पप्पाले सांगितलं ठीक आहे पंडित जवाहरलाल नेहरूले का पप्पा त्यांना महाराष्ट्र मागते तर देऊन द्या. आपल्या पप्पाचं का चाललं इथं, देऊन द्या महाराष्ट्र मागते तर, गुजरात वेगळ्या राज्य निर्माण करून घ्या. तो ठीक आहे. मग आता शेवटी लोक ऐकायलाच तयार नाही. तर शेवटी मग केंद्र सरकारनं 1960 एक कायदा संसदेत मांडला. त्याला म्हणते बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट. कोणता? बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट. या बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्टनुसार ठीक आहे ह्या द्वैभाषिक मुंबई प्रांतातून ठीक आहे द्वैभाषिक मुंबई प्रांतातून ह्या वरचा जो भाग आहे ह्या ठीक आहे गुजरात भाषिकांचं गुजरात वेगळं केलं आणि हे मराठी भाषिकांचा महाराष्ट्र वेगळा केला. तो नागपूर सहित केला. त्याच्यासाठी नागपूर महाराष्ट्रात विलीन करायसाठी 1953 नागपूर ॲग्रीमेंट झालं. तर अशा पद्धतीनं ह्या ठीक आहे ह्या महाराष्ट्र तयार झाला. ह्या महाराष्ट्र तेव्हा तयार झाला 1 मे 1960 आणि नवीन मराठी आणि मुंबई त्याची राजधानी दिल्ली. मुंबई सोडायला तयारच नव्हते लोक. मग गुजरातली राजधानी नव्हती तर गुजरातची राजधानी बांधण्यासाठी महाराष्ट्राने पैसे दिले. गांधीनगर तुम्ही बनवा, हे पैसे घ्या, टेन्शन नका घेऊ, पण आम्हाला महाराष्ट्र मराठी मुंबई सहित पाहिजे. तर महाराष्ट्राची मुंबई राजधानी बनवली. उपराजधानी आम्ही म्हणे नागपूरला ठेवतो. एक अधिवेशन मुंबईत घेऊन जाऊ, एक अधिवेशन नागपुरात. ठीक आहे. आम्ही हॉलिडे साजरा करायसाठी येत जाऊ. ठीक आहे. आता इथेच पद्धत चालू आहे असं नाही म्हणलं, पण येते नावालेच इथं आहे. अनुशेष अजून भरून काढला नाही. एक खंडपीठ नागपुरात राहीन सर्व ठीक आहे उच्च न्यायालयाचं, आणि मुख्य उच्च न्यायालय हे मुंबईत राहीन. मुंबईत मंत्रालय बनवलं. आमच्या विदर्भापासून 800-850 किलोमीटर आमची राजधानी आहे. आम्हाला जायचं असलं तर विचारच येते. ठीक आहे. आता विचारच आहे ना मुंबईला जायचं असलं तर ठीक आहे अख्खी रात्र विदर्भ एक्सप्रेसनं पालथी पाडा लागते राजधानीत जायचं असलं तर. तर द्वैभाषिक मुंबई प्रांत 1 नोव्हेंबर 1956 अस्तित्वात आला. तर याच्यासाठी बऱ्याचशा लोकांना आंदोलन केले. का केले? याच्यासाठी बऱ्याचशा लोकांना आंदोलन केले आणि याच्यावर आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारते. मग आता हे चळवळ केव्हापासून चालू होती? तर भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदरपासूनच मराठी भाषिकांचा महाराष्ट्र झालाच पाहिजे याची चळवळ चालू होती. तर बऱ्याचशा भारतात ठीक आहे बऱ्याचशा भारतात ही चळवळ आपापल्या राज्यासाठी आपापल्या भाषेचं राज्य असासाठी होतं. म्हणून पहिलं भाषावार प्रांतरचनेनुसार जे राज्य निर्माण झालं ते आंध्र प्रदेश झालं आणि महाराष्ट्र वेगळा झाला बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1960 नुसार. त्याचा ठीक आहे कळस
यशवंतराव चव्हाणांना महाराष्ट्रात आणला म्हणते. आता काही कळस घेऊन नाही आले तिथून. त्याचे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण बनले आणि द्वैभाषिक मुंबई प्रांत जे फाजल अलीच्या शिफारशीवर आधारित होतं त्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. त्याच्या अगोदर मोरारजी देसाई, त्याच्या अगोदर बाळासाहेब थोर. तर ते सगळे आता पाहू आपण. 1 ऑक्टोबर 1938 रामराव देशमुख यांनी वराड प्रांत वेगळा असावा असा, आणि हे रामराव देशमुख कुठचे हे वराडातले, तर वराड प्रांत वेगळे असायला पाहिजे असा त्यांनी ठराव मांडला. ठीक आहे. 1939 मराठी साहित्य संमेलन झालं. त्या मराठी भाषिकांचे एक प्रांत असावे. 1939च्या मराठी, कारण मराठी साहित्य संमेलनात वारंवार जे मराठी लेखक होते हे मागणी करून राहिले होते का मराठी भाषिकांचा महाराष्ट्र झाला पाहिजे. आणि एक व्यासपीठ होतं त्यावेळेस जे मराठी, ठीक आहे, मराठी साहित्य संमेलन हे सगळ्यात मोठं व्यासपीठ होतं. महाराष्ट्र मराठी भाषिकांचा वेगळा झाला पाहिजे यासाठी प्रचंड दरवर्षी तिथं ह्याच चर्चा झाली महाराष्ट्र वेगळा होतपर्यंत. तर मराठी साहित्य संमेलन 1939च्या मराठी भाषिकांचं एक प्रांत असावं असा ठराव पास करण्यात आला. त्याच्यानंतर 1941 संयुक्त महाराष्ट्र सभा अस्तित्वात आली. त्याचे अध्यक्ष होते रामराव देशमुख. संयुक्त महाराष्ट्र सभा, ठीक आहे, मराठी भाषिकांचा महाराष्ट्र वेगळा झाला पाहिजे यासाठी. त्याच्यानंतर 1942 डॉक्टर TJ केदार यांनी महाराष्ट्र एकीकरण परिषद स्थापन केली. TJ केदार यांनी महाराष्ट्र एकीकरण परिषद 1942 स्थापन केली. त्याच्यानंतर 12 मे 1946 संयुक्त महाराष्ट्र समिती अस्तित्वात आली. बेळगावच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, ठीक आहे, ही संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. बेळगावच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, ठीक आहे, 12 मे 1946 हे अधिवेशन होतं बेळगावले. इथं संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली आणि इथं ठराव पारित करण्यात आला का महाराष्ट्राच्या आजूबाजूचे, म्हणजे जे बॉम्बे प्रांत होता तेव्हा त्याच्या आजूबाजूचे सर्व मराठी भाषिक प्रांत महाराष्ट्राला जोडले जावे आणि त्याचा मराठी भाषिकांचा एक प्रांत, ठीक आहे, तयार करण्यात यावा. 1 मे 1960 महाराष्ट्र निर्माण झाला. पण मात्र कर्नाटकाला लागून असलेला बेळगाव, धारवाड, निपाणी, ठीक आहे, हे मात्र मराठी भाषिकांचे 11 मोठाले शहर आहे, हे महाराष्ट्राला जोडण्यात आले नाही. म्हणून आजही ते लोक, ठीक आहे, आंदोलन करून आपला रोष व्यक्त करते. आता तिथं कर्नाटकानं आपली जशी नागपूरली एक विधानसभा महाराष्ट्र राज्य घेते, तर हे आपल्यापासून गेलं नाही पाहिजे, केंद्रानं आपल्यापासून तोडलं नाही पाहिजे. कारण केंद्र साधा कायदा करून ते कर्नाटकातले, ठीक आहे, शहरं किंवा जिल्हे आपल्याला जोडू शकते. तर त्याचं बेळगावचं नाव त्यानं बेळगावी केलं आणि बेळगावी सगळ्या लोकायले, मराठी भाषिकाच्या लोकायले कानडी भाषेत आपल्या दुकानाच्या पाट्या लावल्या. त्याच्यासोबत तिथं विधान परिषदेचं एक अधिवेशन घेते, विधानसभेचं. इतके हुशार प्राणी आहेत हे. मग त्याच्यानंतर 28 जुलै 1946 महाराष्ट्र एकीकरण परिषद संपन्न झाली. ज्याचे अध्यक्ष होते, ठीक आहे, ज्याचे अध्यक्ष होते शंकरराव देव. हे मुंबईला झालं. याच्यावर प्रश्न येते. 28 जुलै 1946 महाराष्ट्र एकीकरण परिषदेचं अधिवेशन संपन्न झालं मुंबईला. त्याचे अध्यक्ष होते शंकरराव देव. ठीक आहे, याच्यावर लय वेळा प्रश्न आला आहे. त्याच्यानंतर दार कमिशन, हे जे तुम्हाला सांगितलं 17 जून 1948, ठीक आहे, भारताच्या संविधान सभेनं या कमिशनची स्थापना केली. त्यात S.K. दार न्यायमूर्ती इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. सदस्य होते ॲडव्होकेट जयन लाल आणि पन्नालाल निवृत्त ICS अधिकारी होते. याच्या अध्यक्षतेखाली यानं 10 डिसेंबर 1948 जूनमध्ये स्थापन केला आणि 10 डिसेंबर 1948 आपला अहवाल सादर केला. त्या अहवालात का सांगितलं ते सांगितलंच तुम्हाला का सध्या काही भारतात भाषावार प्रांतरचनेनुसार प्रांतरचना करणं शक्य नाही, त्याच्यामुळे भाषावार प्रांतरचना हा विषय बाजूला ठेवण्यात यावा असं सांगितल्यावर लोक चिल्ले. मग लगेच पुन्हा मग हे समितीच्या दरम्यान ते समिती स्थापनच केली होती. त्याच्या अगोदर अकोला करार झाला होता 8 ऑगस्ट 1947. मराठी भाषिक प्रांतरचनेची मागणी करायची का मराठी भाषिकांचं एक राज्य झालं पाहिजे, नाही तर मग नेमकेपणाने मराठी भाषिक प्रांत रचनेची मागणी नेमकेपणाने स्पष्ट करण्यासाठी, म्हणजे मराठी भाषिक प्रांत राहीन कसा, त्याची मागणी आपण मागायची कशी, त्याची रचना राहीन कशी, कोणते कोणते जिल्हे राहीन, कोणता भाग आपण महाराष्ट्रात विलीन करायचा, याच्या रचनेसाठी अकोला येथे बैठक झाली. त्याला म्हणते अकोला ॲग्रीमेंट. संयुक्त महाराष्ट्र दिला नाही या परिषदेत मग असा ठराव झाला, जर केंद्रानं संयुक्त महाराष्ट्र दिला नाही तर महाविदर्भ नावाचं राज्य वेगळे मागू. ठीक आहे, अकोलामध्येच. ठीक आहे, याच्यावर चर्चा झाली. मग ठीक आहे, मग आता त्याच्या 10 डिसेंबरला शिफारशी आल्या त्या दार कमिशनच्या. लोक ऐकायला तयार नव्हते. आंदोलन पुन्हा पेटलं. तर पुन्हा राज्यघटना समितीनं JPV कमिटी नेमली. जवाहरलाल नेहरू, पट्टाभी सीतारामन आणि वल्लभभाई पटेल ही समिती नेमली. 29 डिसेंबर 1948 2 भाषावार प्रांतरचना कमिशन झाली. एक दार,
हे जुलै महिन्यातलं आणि हे डिसेंबर महिन्यातलं. राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं, त्याचे अध्यक्ष होते पट्टाभी सीतारामन. 5 एप्रिल 1949ले, ठीक आहे, 5 एप्रिल 1949ले, ठीक आहे, JPV समितीनं आपला अहवाल सादर केला. ठीक आहे, जवाहरलाल नेहरू, पट्टाभी सीतारामन आणि वल्लभभाई पटेल. ठीक आहे, तर 29 डिसेंबरले हे अधिवेशन झालं. त्याच्यात हे समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मग त्याच्यानंतर या समितीने शिफारस केली का संयुक्त महाराष्ट्रात मुंबईचा समावेश, जो संयुक्त महाराष्ट्र निर्माण होईल त्याच्यात मुंबईचा समावेश करण्यात येणार नाही. मग लोक चिडणार नाही का? आणि त्याच्यानंतर म्हणे का सध्या तरी भारतात भाषावार प्रांतरचनेनुसार प्रांताची रचना करणं ही यासाठी योग्य वेळ नाही, म्हणून भारतात प्रांतरचना ही भाषेनुसार करण्यात येणार नाही. संपला विषय. मग या विरोधात, या निर्णयाच्या विरोधात सेनापती बापटांनी प्रभात फेऱ्या खाल्ल्या महाराष्ट्रभर. आचार्य अत्रेंनी मुंबई महापालिकेत मुंबई सहित महाराष्ट्र झालाच पाहिजे याच्यासाठी ठराव मांडला. तो ठराव 50 वर्षे 35 मतांनी मंजूरही झाला. ठीक आहे, मंजूरही झाला म्हणलं. मग त्याच्यानंतर, ठीक आहे, नागपूर ॲग्रीमेंट झालं 28 सप्टेंबर 1953. ठीक आहे, तर नागपूर ॲग्रीमेंटमध्ये मराठी भाषिकांचा मुंबई राजधानी सहित महाराष्ट्र झाला पाहिजे याच्यासाठी पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. ठीक आहे, कंबाईंड बंद्या महाराष्ट्रातल्या नेत्याची महाराष्ट्र मराठी भाषिकांचा एकत्र झाला पाहिजे यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून नेते आले होते. भाऊसाहेब हिरे या नागपूर ॲग्रीमेंटवर यायच्या सह्या आहे. स्वाक्षऱ्या करणारे नेते भाऊसाहेब हिरे, यशवंतराव चव्हाण, नाना कुंटे आणि देविकानंद नारायण. त्याच्यानंतर महाविदर्भातून होते. ठीक आहे, राधाकृष्ण पाटील, रामराव देशमुख हे विदर्भाचे नेते होते. पंजाबराव देशमुख पहिले कृषी मंत्री आणि शेषरावजी वानखेडे. आणि मराठवाड्यातून होते देविका सिंग चौहान, लक्ष्मण भास्कर आणि प्रभावती जकातदार. तर ह्या लोकांना, मराठवाड्यातल्या लोकांना नागपूर ॲग्रीमेंटवर नागपूरले करार झाला आहे 28 सप्टेंबर 1953ले. त्याच्यानंतर, ठीक आहे, शिफारस केली होती. ठीक आहे, म्हणजे का शिफारस होती नागपूर करारात? का मुंबई, ठीक आहे, मध्य प्रांतातला मराठी भाषिकांचा प्रांत म्हणजे विदर्भ, ठीक आहे, मराठवाडा, महाविदर्भ मिळून एक प्रांत बनविणे. आणि त्याच्यात त्या नागपूर ॲग्रीमेंट, अजूनही नागपूर ॲग्रीमेंट महाराष्ट्र शासन काटेकोरपणे पाळत नाही, म्हणून वेगळ्या महाराष्ट्रासाठी आंदोलन होतात. वेगळ्या महाराष्ट्राची मागणी मनामनात अशी उफाळून येते. तर राजधानी मुंबईला असन आणि उपराजधानी गुलाबजामू खाले नागपुरात असन. एक अधिवेशन नागपुरात राहील, बाकीचे अधिवेशन मुंबईत होईल. विदर्भाचा अनुशेष नोकऱ्याच्या बाबतीत, याच्या बाबतीत, त्याच्या बाबतीत. अरे भाऊ, तवाच जर म्हणलं असतं का MPSCत, ठीक आहे, वर्ग 3 वर्ग 4च्या, ठीक आहे, जागामध्ये 20% विदर्भाच्या लोकांसाठी जागा राखीव राहील, तर विदर्भातले पोट्टे राखीव असते. याचा अनुशेष असाच भरून निघाला असता. आता बंद्या महाराष्ट्रात मार्केटमध्ये खेळा लागते. ठीक आहे, आला फुलटा तर 6 मारते, नाही तर पोट्ट प्लेटवर असं आऊट होऊन जाते, कट लागून जात तिकडं खड्ड्यात. मग फाजल अली कमिशन नेमलं. का नेमलं? फाजल अली कमिशन. का म्हणते फाजल अली कमिशन? लक्ष द्या. भाषावार प्रांतरचना आयोग. ठीक आहे, हे 1953ले. तुम्हाला सांगितलं का तो जो श्रीरामपट्टू आहे तो 59व्या दिवशी आंदोलन करून मेला मद्रास प्रांतात. तो म्हणे का आमचा जो मद्रास प्रांतातला तेलुगू भाषिकाचा भाग आहे आणि वरचा हैदराबाद प्रांतातला भाग ह्या एकत्र करा आणि तेलुगू भाषिकाचं एकच आंध्र प्रदेश निर्माण करा. त्याचं ऐकलं नाही. शेवटी आंध्र प्रदेश, ठीक आहे, एवढ्या दंगली पेटल्या, एवढे आंदोलन पेटले आंध्र प्रदेशात आणि तेलंगणात त्या मद्रास प्रांतात का शेवटी बिना कमिशननं आंध्र प्रदेश हे पहिलं राज्य भाषावार प्रांतरचनेनुसार केंद्रात निर्माण केलं. मग त्याच्यानंतर बंद्या भारतात मागणी होऊन राहिली का भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे. याच्यासाठी हे, ठीक आहे, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते. ठीक आहे, फाजल अली याच्या अध्यक्षतेखाली 1953ले 22 डिसेंबर 1953ले आयोग स्थापन केला, भाषावार प्रांतरचना आयोग. अध्यक्ष होते फाजल अली. 10 ऑक्टोबर 1955 सुप्रीम कोर्टाचे होते का कोण्या उच्च न्यायालयाचे होते पाहून घ्या. ठीक आहे, 10 ऑक्टोबर 1955ले यानं 267 पानाचा अहवाल सादर केला आणि याच्याच अहवालावर भारत सरकारने कायदा केला. ठीक आहे, 20 राज्य निर्माण केले. मग ठीक आहे, तर याच्या अहवालावर केंद्र सरकारने कायदा केला. तो बी समोर पाहू. पण त्याच्या अगोदर त्रिराज्याचा ठराव महाराष्ट्राच्या विधानसभेत पारित केला. याईनं त्रिराज्याचा ठराव
तेव्हा बॉम्बे प्रांत होते 1955ले, ठीक आहे. तेव्हा द्वैभाषिक मुंबई प्रांत अस्तित्वात याचं होतं फाजल अलीच्या शिफारशीनुसार. तर तेव्हा मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई 1956पर्यंत. त्या मोरारजी देसाईने इथं कारभार केला आणि मोरारजी देसाईनं 8 नोव्हेंबर 1955ले राज्याचा ठराव मांडला. म्हणजे गुजरात भाषिकांची एक राज्य असन, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे एक राज्य असन. म्हणजे जसं केंद्रशासित प्रदेश चंदीगड आहे तसं मराठवाडासह महाराष्ट्र निर्माण होईल. पण ठीक आहे, गुजरात भाषिक अलग राहील. आणि तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई हा ठराव मांडणार होते. तर त्याविरोधात सेनापती बापटांनी विधानसभेवर मोर्चा काढला. त्यावेळेस ठीक आहे, मोरारजी देसाई ह्या त्रिराज्याचा ठराव महाराष्ट्राच्या बॉम्बेच्या विधानसभेत मांडणार. तर त्या विधानसभेवरच मोर्चा काढला सेनापती बापटानं. ठीक आहे, 18 नोव्हेंबर 1959ले, ठीक आहे, 1959ले याच्या विरोधात 1956ले याच्या विरोधात, ठीक आहे, हे 1955ले याच्या विरोधात ठराव मांडला. ठीक आहे, 55 होय ते 59 नाही होय. 18 नोव्हेंबर म्हणजे 8 नोव्हेंबरले मांडणार. ठीक आहे, मंजुरी झालं आणि आता मांडणार बा. ठीक आहे, प्रस्ताव तयार झाला, मांडणार बा 18 नोव्हेंबरले. तर त्याच्या विरोधात सेनापती बापटांनी ठीक आहे मोर्चा नेला. मग 20 नोव्हेंबर 18 नोव्हेंबर उठा झाला. 20 नोव्हेंबर 1955ले मुंबईच्या चौपाटीवर एक सभा घेतली आणि त्याच्यात ठीक आहे मोरारजी देसाई आणि स.का. पाटील गेले. 5000 वर्ष मुंबई महाराष्ट्रात, 5000 वर्ष मुंबईत महाराष्ट्रात विलीन होणार नाही म्हणते मराठी भाषिकांचा ठीक आहे महाराष्ट्र दिला तरी. आणि मोरारजी देसाई म्हणते चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रात विलीन होऊ देणार नाही म्हणते. तसेच लोकांना आणले टमाटे भकाभक ओकातल्यासारखे फेकून मारले. ठीक आहे, मग त्रिराज्य योजनेच्या विरोधात पहा, त्रिराज्य योजनेच्या विरोधात हे जे त्रिराज्य योजनेचा ठराव होता याच्या विरोधात सेनापती बापटांनी आंदोलन केले. जमावबंदी होती. ठीक आहे, 144 कलम लागू होतं, त्याच्या विरोधात आंदोलन केलं. 21 नोव्हेंबर 1955ले 16 लोक शहीद झाले. 116 आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा फेकून मारला बॉम्बे विधानसभेवर. ठीक आहे, मग नेहरूनं शेवटी घोषणा केली 16 जानेवारी 1956ले आकाशवाणीवरून. ठीक आहे, ह्या सगळ्या तमाशा झाला आणि 16 जानेवारी फाजल अलीच्या शिफारशी अजून लागू व्हायच्या होत्या. ठीक आहे, फाजल अलीच्या शिफारशीवर विचारविनिमय चालूच होतं. तर नेहरूने आकाशवाणीवरून घोषणा केली 16 जानेवारी 1956ले का मुंबई हे केंद्रशासित प्रदेश राहील. याले 4 राज्याचा ठराव म्हणते. विदर्भासह मराठी प्रांत तयार होईल, सौराष्ट्र कच्छसह गुजरात प्रांत तयार होईल आणि कानडी भाषिकांचे म्हैसूर प्रांत तयार होईल. ठीक आहे, हे केली. जसं विदर्भासह मराठी म्हणलं, मुंबई केंद्रशासित प्रदेश म्हणलं, लोकांच्या मस्तकात पुन्हा गेली, खड्ड्यात गेलं कामधाम. तुम्ही तुमच्याच मताने छान पण राहिले, आमचं ऐकूनच नाही राहिले. पुन्हा आंदोलन पेटलं महाराष्ट्रात. ठीक आहे, मग आता पुन्हा आंदोलन पेटल्यावर ठीक आहे पुन्हा जनआंदोलन उपायले. या जनआंदोलनात 106 पोलिसांनी गोळीबार केला, 106 लोकांचे जीव गेले. अर्थमंत्री सी डी देशमुखांनी राजीनामा दिला, नेहरूने याचा राजीनामा स्वीकारला. यशवंतराव चव्हाण तेव्हा समाज कल्याण मंत्री होते. ठीक आहे, 56च्या अगोदर जेव्हा द्वैभाषिक मुंबई प्रांताचे हे मुख्यमंत्री व्हायचे होते तेव्हा केंद्रात समाज कल्याण मंत्री होते पहिल्या लोकसभेमध्ये. ठीक आहे, तर पहिल्या सरकारमध्ये. तर यायचा राजीनामा मात्र स्वीकारला नाही, कारण हे भारदस्त मंत्री होते त्याचा. ठीक आहे, सी डी देशमुखाचा स्वीकारून घेतला. मग शेवटी 6 फेब्रुवारी, कारण नेहरूनं आकाशवाणीवरून ते जानेवारी महिन्यात 4 राज्याचा ठराव सांगितला, आम्ही असं निर्माण करू. तर संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. संयुक्त महाराष्ट्र समितीनं 6 फेब्रुवारी 1956ले केशवराव जेदे, संयुक्त महाराष्ट्र समिती केशवराव जेदे यांच्या अध्यक्षतेखाली 11 बिगर काँग्रेसी महाराष्ट्रातले पक्ष एकत्र आले आणि त्यानं ठराव संमत केला. ठीक आहे, संयुक्त महाराष्ट्र समिती. ठीक आहे, हे केशवराव जेदे याच्या अध्यक्षतेखाली 11 बिगर काँग्रेसी पक्ष एकत्र आले. त्याचे अध्यक्ष होते श्रीपाद अमृत डांगे आणि या समितीचे सचिव होते यशम जोशी. ठीक आहे, यानं ठराव पास केला का मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कारवार, बेळगाव आणि निपाणीसह मराठी भाषिकांचा मुंबई राजधानीसहित महाराष्ट्र निर्माण करण्यात यावा, असा संयुक्त महाराष्ट्र समितीनं आपला ठराव 6 फेब्रुवारीच्या 1956च्या अधिवेशनात संमत केला. ठीक आहे, संमत केला. असाच महाराष्ट्र पाहिजे ना आम्हाला, द्वैभाषिक फैभाषिक नाही. तरी केंद्रानं ऐकलं नाही. फाजल अलीच्या शिफारशीवर फाजल अली तर विदर्भ वेगळा म्हणे, पण विदर्भ विलीन केला आणि ठीक आहे जो सौराष्ट्र कच्छ होता तोही विलीन केला आणि द्वैभाषिक मुंबई प्रांत बनवला. द्वैभाषिक मुंबई प्रांताची निर्मिती केली. पहिले मुंबई प्रांत होता. ठीक आहे, 1947 भारत ठीक ते 1956पर्यंत. आणि फाजल अलीच्या शिफारशीवर यायनं द्वैभाषिक मुंबई प्रांत केला 56 ते 60पर्यंत. आणि द्वैभाषिक मुंबई प्रांत
ठीक आहे, द्वैभाषिक मुंबई प्रांत, ठीक आहे, द्वैभाषिक मुंबई प्रांत 7 ऑगस्ट 1956 अस्तित्वात आला. तेव्हा घोषणा झाली त्याची 39 जिल्ह्याचा, ठीक आहे, मुंबई प्रांत तयार केला. द्वैभाषिक मुंबई प्रांत, त्याच्यात मुंबईचे 10 जिल्हे, विदर्भ ॲड केला त्याच्यात 8 जिल्हे, मराठवाड्याचे 5 जिल्हे, ठीक आहे, मराठवाड्यात तेव्हा 5च जिल्हे होते, आणि गुजरात सौराष्ट्राचे 16 जिल्हे, असा द्वैभाषिक मुंबई प्रांत बनवला. पण आंदोलन अजून पेटलं, खड्ड्यात गेलं कामधाम, आम्हाला नाही पाहिजे, ठीक आहे. शेवटी महाराष्ट्र बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट केला केंद्र सरकारनं 1 मेले, ठीक आहे. तो कायदा लागू झाला आणि गुजरात भाषिकांचा गुजरात वेगळा झाला आणि मराठी भाषिकांचा महाराष्ट्र वेगळा झाला, ठीक आहे. म्हणून हे लक्षात ठेवा, बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट झाला आणि त्या बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्टनुसार मुंबई राजधानीसहित मराठी भाषिकांचा नागपूर, विदर्भ, मराठवाडा, अकोला हे जोडून, पण मात्र अजूनही कर्नाटकाचे कारवार, धारवाड, ठीक आहे, त्याच्यानंतर बेळगाव हे आपल्या महाराष्ट्रात जोडण्यात आलेले नाही. म्हणून 1947 ते 42 या काळात बॉम्बे प्रांताचे मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर, 52 ते 56 होते मोरारजी देसाई, आणि 7 ऑगस्ट 1956 द्वैभाषिक मुंबई प्रांत जन्माला आलं. त्याचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण पहिले, आणि 56 ते 60पर्यंत मग थेस होते. आणि 1 मे 1960 मराठी भाषिकांचा, ठीक आहे, महाराष्ट्र तयार झाला. तेव्हाही पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणच होते, ठीक आहे. तर बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट, ठीक आहे, संसदेत मांडला एप्रिल 1960 आणि 1 मे 1960 लागू झाला. त्यानुसार महाराष्ट्र निर्माण झाला. जेव्हा महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा 4 प्रशासकीय विभाग होते महाराष्ट्रात 1 मे 1960च्या, आता 6 आहे, ठीक आहे. तेव्हा जिल्हे होते 26, 1980पर्यंत 26 जिल्हे होते. 1980च्या नंतर, ठीक आहे, 10 जिल्हे नव्यानं तयार केले. 81ले 2, 82ले 2, 90ले 1, 98ले 2, 99ले 2 आणि 2014ले ठाणेमधून पालघर, ठीक आहे. तर 26 जिल्हे होते, 335 तालुके होते, 289 शहरं होते आणि 3577 खेडे होते महाराष्ट्रात. तर असा महाराष्ट्र 1 मे 1960 तयार झाला, ठीक आहे. तर अशी होती हे महाराष्ट्राची स्टोरी भाऊ, खतरनाक, ठीक आहे. तर बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्टनुसार महाराष्ट्र मराठी भाषिकांच्या राजधानीसहित तयार झाला, ठीक आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल विदर्भ वेगळा झाला पाहिजे तर खालतं कमेंट्समध्ये लिहा, ठीक आहे. ज्या लोकांना वाटते, ज्या लोकांना वाटते का मराठवाड्यासहित विदर्भ झाला पाहिजे त्यानं तशा कमेंट्स करा. ज्याले वाटते का विदर्भ महाराष्ट्रातच राहिले पाहिजे त्यानं तशाही कमेंट्स करा. कारण तुम्हाला राज्यघटनेने स्वातंत्र्य दिलं आहे, ते स्वातंत्र्य मी तुमचं हिरावून घेऊ शकत नाही. भलाही मला वाटत असेल का माझा विदर्भ वेगळा झाला पाहिजे, पण तुम्हालाही तुमचं मत व्यक्त करण्याचा हक्क आहे. त्यामुळे आपापलं मत कमेंटमध्ये टाका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.